उपस्थितांचं स्वागत करून मी कार्यक्रमाला सुरुवात करते। सीपी अँड बेरार महाविद्यालय नागपूर आणि शामराव बापू कापगते महाविद्यालय साकोली यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित भारतीय स्वातंत्र्य संग्राम आणि मराठी साहित्य या विषयावरील 3 दिवसीय राष्ट्रीय चर्चासत्रात मी सर्व मान्यवरांचे शब्दसुमनांनी स्वागत करते। तसेच या ज्ञान यज्ञाकरता उपस्थित सर्व प्राध्यापक आणि विद्यार्थ्यांचेही मी स्वागत करते। भारताच्या स्वातंत्र्य लढ्याला लवकरच 75 वर्षे पूर्ण होत आहेत। भारतीय स्वातंत्र्याचं हे अमृत महोत्सवी वर्ष। या ऐतिहासिक वर्षात पदार्पण करताना स्वातंत्र्य लढ्याची भावना, त्यामागील त्याग, त्यात केलेले बलिदान, प्राणांची आहुती, ती स्वातंत्र्याची तळमळ, देशप्रेम, देशभक्ती या सगळ्यांचं स्मरण झाल्यावरच राहत नाही। त्याबरोबरच गेल्या 75 वर्षात देशानं काय कमावलं आणि काय गमावलं या संबंधानं चिंतन करून देशाला महासत्ता बनवण्याचं स्वप्न सत्यात उतरवण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा सुरू आहे। बलसागर भारत हो, विश्वात शोभुनी राहो, हे समस्त भारतीयांचं स्वप्न आहे। या पार्श्वभूमीवर आपण स्वातंत्र्याचे हे अमृत महोत्सवी वर्ष साजरे करीत आहोत। भारताच्या स्वातंत्र्याच्या आणि या आनंदोत्सवाच्या पाठीमागे अनेकांचे हात आहेत। तसेच अनेक साहित्यिकांनी आपल्या धारदार लेखणीनं स्वातंत्र्य संग्रामाला बळ देण्याचं काम केलंय आणि तत्कालीन तरुणांना चेतवण्याचं मौलिक स्वरूपाचं काम केलेलं आहे। कुसुमाग्रजांची गरजा जय जयकार, क्रांतीचा गरजा जय जयकार ही कविता या प्रसंगी आठवल्याशिवाय राहत नाही। या अमृत महोत्सवी वर्षात अशा साहित्यिकांचा आणि त्यांच्या साहित्याचा मागोवा घेणंही अगत्याचं वाटतं। त्या दृष्टीनं आजच्या या चर्चासत्राचं आयोजन करण्यात आलंय। या चर्चासत्राचं अध्यक्षस्थान सीपी अँड बेरार शिक्षण संस्थेचे सन्माननीय अध्यक्ष मेजर जनरल श्री अच्युत देव सर भूषवित आहे। माननीय सरांनी अध्यक्षस्थान भूषवावं अशी मी त्यांना विनंती करते। चर्चासत्राचे उद्घाटक ख्यातनाम समीक्षक, पुणे येथे भरलेल्या अखिल भारतीय साहित्य संमेलनाचे अध्यक्ष डॉक्टर श्रीपाल सबनीस मार्गदर्शन करणार आहेत। सरांना मी विनंती करते की त्यांनी आपलं स्थान ग्रहण करावं। विशेष अतिथी म्हणून मानवशास्त्र विद्याशाखा राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाचे अधिष्ठाता डॉक्टर दत्तात्रेय वाटमोडे या कार्यक्रमाला उपस्थित राहणार होते, परंतु काही अपरिहार्य कारणामुळे ते आज उपस्थित राहू शकणार नाहीत। मात्र त्या दिवशी म्हणजेच 13 तारखेला त्यांच्या भाषणाचा आपल्याला लाभ घेता येणार आहे। सीपी अँड बेरार महाविद्यालयाचे माननीय प्राचार्य डॉक्टर मिलिंद बारहाते आणि शामराव बापू कापगते महाविद्यालय साकोली येथील प्राचार्य माननीय डॉक्टर श्रावण कापगते या प्रसंगी उपस्थित आहेत। मी सर्व मान्यवरांचं पुनश्च एकदा स्वागत करते आणि कार्यक्रमाचे संयोजक डॉक्टर अजय कुलकर्णी यांना विनंती करते की त्यांनी कार्यक्रमाचं प्रास्ताविक करावं। धन्यवाद मॅडम। सीपी अँड बेरार महाविद्यालय नागपूर आणि शामराव बापू कापगते महाविद्यालय साकोली यांच्या संयुक्त विद्यमाने स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवाच्या निमित्ताने आयोजित भारतीय स्वातंत्र्य संग्राम आणि मराठी साहित्य या 3 दिवसीय राष्ट्रीय चर्चासत्रात आपल्या सर्वांचे मनपूर्वक स्वागत। आजच्या या उद्घाटन सत्राचे अध्यक्ष आणि सीपी अँड बेरार
शिक्षण संस्थेचे अध्यक्ष माननीय मेजर जनरल देवसाहेब, आजच्या या चर्चासत्राचे उद्घाटक, अखिल भारतीय साहित्य संमेलनाचे पूर्वाध्यक्ष डॉक्टर श्रीपाल सबनीस सर, आमच्या महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर मिलिंद बारहाते, कापगते महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर श्रावण कापगते, आमच्या महाविद्यालयाचे उपप्राचार्य डॉक्टर जितेंद्र महाजन आणि सर्व उपस्थित बंधू भगिनींनो, हे मातृभूमी तुझला मनवाही येले, वक्तृत्व वाग्विवही तुझ अर्पी येले, तुतेची अर्पिली नवी कविता रसाला, लेखाप्रती विषय तुची अनन्य झाला, की घेतले न व्रत हे आम्ही अंधतेने, लब्ध प्रकाश इतिहास निसर्गमाने, जे दिव्य दाहक म्हणून असावयाचे, बुद्ध्याची वाण धरिले करी हे सतीचे. स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या काव्यपंक्ती त्या केवळ सावरकरांच्या भावना व्यक्त करणाऱ्या नव्हत्या, त्या या देशासाठी प्राणपणाने लढणाऱ्या आणि या देशाला स्वतंत्र करण्यासाठी प्रत्येकाने जो खारीचा वाटा उचलला आहे, त्या सर्वांच्या भावना स्वातंत्र्यवीर सावरकरांनी या आपल्या ओळीतून व्यक्त केलेल्या दिसतात. मित्रहो, स्वातंत्र्य लढ्याचा 90 वर्षाचा दैदिप्यमान इतिहास आहे. नानासाहेब पेशव्यांपासून ते सुभाष बाबूंपर्यंत या सर्व क्रांतिकारकांनी, सर्व देशभक्तांनी या देशाच्या स्वातंत्र्यासाठी बलिदान केलं, लढा दिला, देश स्वतंत्र होण्यासाठी प्रयत्न केले. वंदे मातरम या एका मंत्राने क्रांती झाली. त्यावर गदिमा म्हणतात, वेद मंत्राहून आम्हा वंदे वंदे मातरम. स्वातंत्र्य लढ्याचा इतिहास मित्रहो मी या ठिकाणी सांगणार नाही, तो आपल्याला ज्ञात आहे, परंतु हा स्वातंत्र्याचा लढा आणि त्याचं बिंब प्रतिबिंब जे साहित्यात पडले आहे, त्याचा आपल्याला या 3 दिवसीय चर्चासत्राच्या निमित्ताने आढावा घ्यायचा आहे. मुळात समाजाचं प्रतिबिंब साहित्यात पडते आणि साहित्याने समाज घडतो. स्वातंत्र्यपूर्व काळात या साहित्यामुळे जी क्रांतिकारकांना प्रेरणा मिळाली, म्हणजे ते 1857 स्वातंत्र्य समर हा ग्रंथ असो किंवा इतर काही ग्रंथ असो किंवा काव्य असो, यांनी स्वातंत्र्य लढ्याला एक प्रेरणा मिळाली, क्रांतिकारकांना त्यातून प्रेरणा मिळाली. मग त्यात नाटक आहे, कविता आहे, पोवाडे आहेत, यातून सामान्य जनांची मने प्रज्वलित झाली आणि देशभक्तांना त्यातून प्रेरणा मिळाली. विविध विचार प्रवाहाचे लोक, कदाचित जगाच्या इतिहासात भारत हा असा देश आहे की विविध विचार प्रवाहाचे लोक, विविध जाती धर्माचे लोक स्वातंत्र्य लढ्यात उतरले आणि त्यांनी नेतृत्व केलं आणि या देशाला स्वातंत्र्य मिळालं. जातपात धर्म यांच्या पलीकडे जाऊन देशाच्या स्वातंत्र्यासाठी लोक प्राणपणाने लढलेले आपल्याला दिसतात. देशाला स्वातंत्र्य मिळालं. आज आपण आपल्या भाग्याने स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा करतो आहोत. त्यामुळे स्वाभाविकपणेच गेल्या 75 वर्षाकडे मागे वळून पाहताना स्वातंत्र्य संग्रामाचा प्रभाव साहित्यावर उमटणे स्वाभाविक होते. नेमका तो कसा उमटलाय, नेमकं त्या स्वातंत्र्य लढ्याचं प्रतिबिंब या साहित्यात उमटलं आहे का, विचार केला तर सावरकरवादी, गांधीवादी, मार्क्सवाद, वाद कुठलाही असू द्या, या आणि अशा विविध साहित्य विचारांमधून साहित्य निर्मिती झालेली दिसते. म्हणजे जेवढी सावरकर वादी विचारवंतांनी साहित्य निर्मिती केली आहे, तेवढीच किंवा त्यापेक्षा अधिक गांधीवादी विचारवंतांनी पुढे साहित्य निर्मिती केलेली दिसते. मार्क्सवादाचा किंवा इतर प्रवाहांचाही त्यावर निश्चितपणेच प्रभाव आहे. मग ही साहित्य निर्मिती झालेली आहे, त्यातून ज्या कथा, कविता, कादंबरी आणि इतर प्रवाह ज्यातून प्रेरक साहित्य निर्मिती झाली, त्याचाही आढावा या 3 दिवसाच्या निमित्ताने घेतला जाणार आहे. तसं पाहिलं तर स्वातंत्र्य पूर्व काळात नाटक आणि कविता यांचा जनमानसावर अधिक प्रभाव होता. नंतरच्या काळात स्वातंत्र्य लढ्याचा प्रभावाचा विचार जर आपण केला तर कविता आणि कादंबरी या 2 वाङ्मय प्रकारांवर आपल्याला हा प्रभाव अधिक प्रमाणात दिसून येतो. म्हणजे जवळपास सर्वच देशभक्तांवर काव्यरचना केली गेली. मग ती झाशीच्या राणीवर असेल, ती सुभाष बाबूंवर असेल, ती सावरकरांवर असेल, ती गांधीजींवर असेल,
सर्वच राष्ट्रभक्तांवर काव्यरचना केली गेली. तसंच नानासाहेब पेशव्यांपासून ते गांधीजींपर्यंत, सुभाषबाबूंपर्यंत कादंबऱ्याही लिहिल्या गेल्या. आता या कादंबऱ्या लिहिल्या गेल्या त्या केवळ प्रातिनिधिक स्वरूपात त्या व्यक्तीचा गुणगौरव करायचा आहे एवढ्याच हेतूने त्या लिहिल्या गेलेल्या नाहीत. एका नायकावर 3-3, 4-4 कादंबऱ्या लिहिल्या गेल्या. यांचं व्यक्तिमत्व नेमकं आहे कसं? म्हणजे स्वातंत्र्यवीर सावरकरांवर आपल्याला 3-4 कादंबऱ्या असलेल्या दिसतात. झाशीच्या राणी एवढ्या तर कादंबऱ्या मला वाटतं की एखाद्या व्यक्तिमत्वावर ज्यांनी स्वातंत्र्य संग्रामाचं नेतृत्व केलं अशा जगाच्या इतिहासातल्या सर्वाधिक कादंबऱ्या कदाचित असाव्यात झाशीच्या राणीवर. तात्या टोपे आहेत, सावरकर आहेत, विशेषतः योगी अरविंद आहेत, या चापेकर बंधू आहेत. यांच्यावर निश्चितपणेच एकापेक्षा अधिक कादंबऱ्या लिहिल्या गेलेल्या दिसतात. कविता तर मोठ्या प्रमाणात लिहिल्या गेलेल्याच आहेत. प्रेरणादायी कथा लिहिल्या गेल्या आहेत. नंतरच्या काळात नाटकही लिहिले गेली आहेत. म्हणजे थोडक्यात काय, स्वातंत्र्य संग्राम सैनिकांचं किंवा या नेत्यांचं स्वातंत्र्य लढ्यातील एक समाज मनावर जे गारुड आहे ते आपल्याला दिसतं. याची 2-3 कारणं असलेली आपल्याला दिसतात. एक तर हे जे स्वातंत्र्य लढ्यातील नेते आहेत किंवा सैनिक आहेत त्यांच्यावर असलेली साहित्य याची एक वाचकप्रियतेचा उच्चांक आहे. त्याच्यामुळे वाचकप्रियता अधिक असल्यामुळे कदाचित साहित्य निर्मिती झाली का असाही विचार एक येतो. परंतु केवळ वाचकप्रियता आहे म्हणून साहित्य निर्मिती होत नसते, तर त्याच्या सोबतच त्या व्यक्तीच्या व्यक्तिमत्वाने आणि कार्याने समाजाला दिशा दिली हा त्यातला महत्वाचा भाग आहे. आणि त्यांच्यापासून आजच्या पिढीने प्रेरणा घ्यायची आहे हाही त्यातला महत्वाचा भाग आहे. मुळात या लेखनाचा उद्देशच नव्या पिढीला स्वातंत्र्य लढ्यात सहभागी लोकांचं चरित्र कळावं, त्यातून समाजाला प्रेरणा मिळावी. पुन्हा आजची जी स्थिती आहे म्हणजे आपण अमृत महोत्सव साजरा करतो आहोत आणि राष्ट्राचा विचार केला, राष्ट्रभक्तीचा विचार केला. देवसाहेब इथे आहेत, मी राष्ट्रभक्ती आणि राष्ट्रप्रेमावर काय बोलावं. प्रत्यक्ष मेजर जनरल पदावर असलेले आमचे देवसाहेब राष्ट्रभक्ती काय असतं याचं मूर्तिमंत उदाहरण आहे. त्यामुळे त्यावर अधिक न बोलता स्वातंत्र्य आणि पारतंत्र्य यातला आपल्याला फरक कळावा, आजच्या पिढीला फरक कळावा की आणि त्यातून आजच्या या पिढीने मग ती कथा, कविता, नाटक, कादंबरी, इतर वाङ्मय प्रकार जे काही आहेत त्याचं वाचन करून, अध्ययन करून, अध्यापन करून त्यातून आपण प्रेरणा घ्यावी. ती नव्या पिढीसमोर हे सगळं मांडलं जावं. त्यातूनच या भारतीय स्वातंत्र्य संग्राम आणि मराठी साहित्य या चर्चासत्र आयोजनामागची आमची ही भूमिका आहे. भारतीय स्वातंत्र्य संग्राम आणि मराठी साहित्य 3 दिवसाचं हे चर्चासत्र आपण आयोजित केलेलं आहे. ते 3 दिवसाचं यासाठी केलेलं आहे की आपण आभासी पद्धतीने यात सहभागी झालो आहोत. आभासी पद्धतीने आपण तसं रोळलो नाही. तास 2 तासांच्या वर आपण त्यात आपल्याला रस वाटत नाही. जो प्रत्यक्ष संवाद आहे त्याचा अधिक आनंद आपल्याला मिळतो. म्हणूनच आपण 3 दिवसांमध्ये हे चर्चासत्र विभाजित केलेलं आहे. त्यात उद्घाटन सत्र, आजचे जे उद्घाटक आहेत सबनीस सर यांचं दीर्घ व्याख्यान आपल्याला या स्वातंत्र्य लढ्याच्या निमित्ताने आणि त्याचा मराठी साहित्यावर, एकूणच मराठी साहित्यावर कथा, कादंबरी, नाटक, वैचारिक आणि इतर यावर उत्तम भाष्य ऐकायचं आहे. त्यामुळे आपण आज केवळ उद्घाटन सत्र ठेवलेलं आहे. उद्या स्वातंत्र्य संग्राम आणि मराठी कविता या विषयावर डॉक्टर देवानंद सोनटक्के हे आपलं व्याख्यान देणार आहेत. उद्याच्या सत्राचे अध्यक्ष विख्यात साहित्यिक डॉक्टर वि.स. जोग आहेत. आणि समारोप सत्रात 2 विषय आपण घेतलेले आहेत. एक भारतीय स्वातंत्र्य संग्राम आणि मराठी कथा, दुसरा आहे भारतीय स्वातंत्र्य संग्रामाचा भारतीय भाषांवर कशा पद्धतीने प्रभाव पडला आणि तो प्रभाव किती प्रमाणात आहे याचं नेमकं बिंब प्रतिबिंब कसं उमटलेलं आहे यावर बडोद्याचे डॉक्टर संजय करंदीकर भाष्य करतील. मित्रहो, हा एक प्रयत्न आहे. भारतीय स्वातंत्र्य लढ्याच्या अमृत महोत्सवाच्या निमित्ताने पुन्हा एकदा या चरित्र नायकांचं आणि देशाच्या स्वातंत्र्यासाठी प्राणपणाने लढणाऱ्या नायकांचं स्मरण करण्याचं, त्यांचं कार्य, कर्तृत्व आणि त्यांच्याविषयीचा एक आपल्या मनात असलेला अभिमान
पुन्हा एकदा जागृत करण्याचं आणि राष्ट्रभक्त पिढी निर्माण करण्यासाठी म्हणून मुलांवर एक प्रत्यक्ष अप्रत्यक्ष संस्कार यातून व्हावा म्हणून या चर्चासत्राचं आम्ही आयोजन केलेलं आहे. शेवटी सबनीस सरांना मी धन्यवाद देतो की सबनीस सरांनी अगदी एका फोनवर तात्काळ हो म्हणाले आणि मुख्य म्हणजे त्यांना त्याचा आनंद झाला की विषय फार चांगला तुम्ही निवडलेला आहे, परंतु विषय चांगला निवडलेला आहे आणि मी आवर्जून येईल. अगदी ते व्यस्त होते, रात्री 1:30-2 वाजता ते पुण्यात आज पोहोचले आणि लगेच आपल्या समोर ते उपस्थित आहेत. इतक्या व्यस्ततेतूनही त्यांनी आपल्याला वेळ दिला, त्याबद्दल मी त्यांना धन्यवाद देतो. आणि मुख्य म्हणजे आमच्या संस्थेचे अध्यक्ष देव साहेब आणि आमचे प्राचार्य डॉक्टर मिलिंद बाराते यांनाही मी पुन्हा धन्यवाद देतो की त्यांनी ह्या चर्चासत्राचं आयोजन करण्याची संधी आणि परवानगी आम्हाला दिली. त्याबद्दल मराठी विभागाच्या वतीने दोघांनाही मी पुन्हा एकदा धन्यवाद देतो आणि थांबतो. नमस्कार. धन्यवाद सर. CP बेरार महाविद्यालयाचे माननीय प्राचार्य डॉक्टर मिलिंद बाराते यांना मी विनंती करते की त्यांनी या चर्चासत्राच्या आयोजनामागील भूमिका विशद करावी. माननीय प्राचार्य डॉक्टर मिलिंद बाराते सर. सर्वांना नमस्कार. CP बेरार महाविद्यालय आणि कापगते महाविद्यालय साकोली यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित भारतीय स्वातंत्र्य संग्राम आणि मराठी साहित्य या विषयावरील या 3 दिवसीय राष्ट्रीय चर्चासत्राचे उद्घाटक माननीय डॉक्टर श्रीपालजी सबनीस, जे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे माजी अध्यक्ष आहेत. आपण सर्वच त्यांना ओळखतो. आजच्या या उद्घाटन सोहळ्याचे अध्यक्ष आणि CP बेरार शिक्षण संस्थेचे सन्माननीय अध्यक्ष माननीय अच्युत शंकर देवजी, कापगते महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर श्रावण कापगते, संचालनकर्त्या डॉक्टर वडिखाय मॅडम, या चर्चासत्राचे समन्वयक डॉक्टर अजय कुलकर्णी, येथे उपस्थित सर्व शिक्षक आणि विद्यार्थी बंधू भगिनींनो, CP बेरार महाविद्यालयातर्फे या 3 दिवसीय राष्ट्रीय चर्चासत्रात मी आपण सर्वांचे मनपूर्वक स्वागत करतो. आपण सर्व जाणतोच की CP बेरार महाविद्यालय हे नागपूर विदर्भातील एक प्रख्यात असं उच्च शिक्षणाचं महत्वाचं केंद्र आहे. 2 शिक्षक म्हणजे कैलासवासी अण्णासाहेब गोखले आणि कैलासवासी बापूसाहेब काकभट यांनी CP बेरार शिक्षण संस्था 1930 साली स्थापन केली आणि त्या शृंखलेमध्ये महाविद्यालयाची स्थापना 1960 साली करण्यात आली आणि तेव्हापासून अव्याहतपणे अध्यापनाचं कार्य महाविद्यालयात सुरू आहे. आज या त्यांनी रोवलेल्या बीजाचं आज वटवृक्षात रूपांतर झालेलं आपल्याला दिसून येतं आणि आज महाविद्यालयात अगदी 11वी पासून तर PhD पर्यंत सर्व प्रकारचे अभ्यासक्रम राबवले जातात. महाविद्यालयामध्ये विविध शैक्षणिक, सांस्कृतिक, सामाजिक, क्रीडा उपक्रम राबवले जातात आणि महाविद्यालय या सर्वच उपक्रमात आघाडीवर राहिलेलं आहे. अतिशय भरगच्च आणि श्रीमंत अशी परंपरा महाविद्यालयाला लाभलेली आहे आणि याच परंपरेचा भाग म्हणून आजचे चर्चासत्र आपण आयोजित केलेलं आहे. आपण सर्व जाणतोच, देशाला स्वातंत्र्य मिळून जवळपास 74 वर्ष पूर्ण होऊन 75वे वर्ष सुरू आहे. स्वातंत्र्याच्या या अमृत महोत्सवाचा आपण स्वातंत्र्याचा जो अमृत महोत्सव आहे हा आपण सर्वांकरता अतिशय अभिमानाचा आणि अतिशय गौरवाची अशी बाब आहे. इतिहासाचे आणि त्यातही स्वातंत्र्याच्या इतिहासाचे त्यातील संघर्षाचे, बलिदानाचे स्मरण होणे आवश्यक आहे. आजची जी पिढी आहे, आजची जी तरुण पिढी आहे, तिला त्याची पुन्हा एकदा जवळून ओळख व्हावी हेही अतिशय महत्वाचं आहे असं मला या प्रसंगी नोंदवावं असं वाटतं. या आपल्या आजच्या या राष्ट्रीय चर्चासत्राचा विषय भारतीय स्वातंत्र्य संग्राम आणि मराठी साहित्य हा विषय निवडण्याचे मुख्य कारण म्हणजे आपल्या गौरवशाली इतिहासाचे
स्वातंत्र्य संग्रामाचे, त्यातील संघर्षाचे, बलिदानाचे स्मरण व्हावे. तसेच हा जो संग्राम होता त्याचे प्रतिबिंब मराठी साहित्यात कसे पडले आहे त्याचा परामर्श घेणे, त्याचा अभ्यास होणे आणि त्यातून पुनश्च नव्याने प्रेरणा शोधणे हे आवश्यक आहे असे आम्हाला वाटले. म्हणून हा विषय आपण आज निवडलेला आहे. आपले आजचे उद्घाटक जे आहेत माननीय डॉक्टर श्रीपालजी सबनीस, हे स्वतः विख्यात मराठी साहित्यिक आहेत. संपूर्ण महाराष्ट्र त्यांना ओळखतो आणि त्यातही महत्वाची बाब म्हणजे स्वातंत्र्य संग्रामाशी सबनीस साहेबांचा प्रत्यक्ष संबंध आलेला आहे. सबनीस साहेबांचे वडील हे स्वतः स्वातंत्र्य संग्राम सैनिक होते. त्यामुळे मला असं वाटतं की खऱ्या अर्थाने अतिशय योग्य असे उद्घाटक आपल्याला आज लाभलेले आहेत. हे जे 3 दिवसाचे चर्चासत्र आहे यात अतिशय अमूल्य अशा मौल्यवान अशा विचारांचे आदान प्रदान होईल. आपण सर्वांना अतिशय अभ्यासपूर्ण असे मार्गदर्शन होईल आणि त्यातूनच मराठी साहित्याकरता आणि एकूणच आपण सर्व बुद्धिजीवींकरता ते पोषक ठरेल असा मला विश्वास वाटतो. मी या प्रसंगी पुनश्च आपण सर्वांचे स्वागत करतो आणि या राष्ट्रीय चर्चासत्राच्या निमित्ताने आपण सर्वांना शुभेच्छा देतो. धन्यवाद. धन्यवाद सर. आजच्या या ज्ञान यज्ञाकरता उद्घाटक म्हणून माननीय डॉक्टर श्रीपाल सबनीस उपस्थित आहेत. ते सुप्रसिद्ध साहित्यिक आहेत, समीक्षक आहेत आणि बहुआयामी व्यक्तिमत्वाचे धनी आहेत. त्यांचा परिचय खूप मोठा आहे. इतका सगळा परिचय या ठिकाणी मांडणं शक्य नाही आणि म्हणून मी थोडक्यात त्यांचा परिचय करून देते. डॉक्टर श्रीपाल सबनीस हे उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ जळगाव येथे तौलनिक भाषा विभागात प्राध्यापक आणि विभाग प्रमुख होते. विद्यापीठाच्या कला विद्या शाखेचे ते अधिष्ठाता होते आणि प्राचार्य पदावरून ते निवृत्त झाले. त्यांचे 46हून अधिक ग्रंथ प्रकाशित झालेत. महाराष्ट्रातील लेखक आणि कवींच्या अनेक कथासंग्रहांना, कादंबऱ्यांना, नाटकांना, लेखसंग्रहांना आणि विविध साहित्य प्रवाहातील ग्रंथांना 186हून अधिक वाङ्मय साहित्य कृतींना त्यांनी प्रस्तावना दिली आहे. महाराष्ट्रातील नामवंत नियतकालिकांमधून त्यांनी मोठ्या प्रमाणात लेखन केलं आहे. पिंपरी चिंचवड येथे भरलेलं 89वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन त्याचे ते अध्यक्ष होते. त्यांना डी कोसंबी पुरस्कार, नवी गाडगीळ पुरस्कार, नारायण सुर्वे पुरस्कार, निर्मल कुमार फडकुले पुरस्कार, प्रबोधनकार ठाकरे पुरस्कार, पॅन्थर रत्न पुरस्कार, प्रबुद्ध रंगभूमी पुरस्कार, मॅक्झिम गॉर्की पुरस्कार, महात्मा फुले पुरस्कार असे कितीतरी पुरस्कार त्यांना प्राप्त झाले आहे. आणि असं हे व्यक्तिमत्व आपल्याला उद्घाटन करण्याकरता या 3 दिवसीय चर्चासत्राचं उद्घाटन करण्याकरता लाभलेलं आहे. त्यांच्या मार्गदर्शनाचा आपल्याला लाभ होणार आहे. त्यांनी या चर्चासत्राचं उद्घाटन करावं आणि मार्गदर्शन करावं अशी मी त्यांना विनंती करते. डॉक्टर श्रीपाल सबनीस सर. या राष्ट्रीय चर्चासत्राच्या निमित्तानं स्वातंत्र्याच्या 75मध्ये भारतीय स्वातंत्र्यासाठी हौतात्म्य पत्करलेल्या सर्व विचार प्रवाहातील सर्व शहीदांना मी विनम्र अभिवादन करतो. सीपी अँड बिरार कॉलेज आयोजित या चर्चासत्राचे प्रमुख अध्यक्ष आणि संस्थेचे अध्यक्ष परम आदरणीय मेजर जनरल अच्युतराव शंकर देव या कार्यक्रमात सहभागी होऊ न शकलेले पण यानंतरच्या कार्यक्रमाला जे उपस्थित राहणार आहेत असे सन्माननीय अधिष्ठाता डॉक्टर दत्तात्रय वाडमोडे, या महाविद्यालयाचे सन्माननीय प्राचार्य डॉक्टर मिलिंद बाराहाते, दुसरे प्राचार्य डॉक्टर काबगाते, सन्माननीय या संबंध कार्यक्रमाचं
अत्यंत कुशलपणे आणि कौशल्यपूर्ण अशा प्रकारचं संयोजन संघटन करणारे आमचे नवे मित्र आणि अत्यंत अभ्यासू अशा प्रकारचे प्राध्यापक डॉक्टर अजय कुलकर्णी, त्याचबरोबर डॉक्टर रेखा मॅडम, डॉक्टर कटरे, या संबंध कार्यक्रमाला उपस्थित असलेले आणि या आभासी कार्यक्रमाला जोडले गेलेले सर्व सन्माननीय पाहुणे आणि सर्व श्रोते मित्र हो, मी प्राचार्य मिलिंद बाराहते आणि डॉक्टर कुलकर्णी यांचं त्यांचे संस्थेचे चेअरमन मेजर जनरल अच्युतराव देव साहेबांच्या उपस्थितीमध्ये मी हार्दिक अभिनंदन करू इच्छितो. स्वातंत्र्याची 75 वर्षे साजरी करताना नव्या पिढीसाठी स्वातंत्र्याचा इतिहास मराठी वाङ्मयाच्या अनुषंगानं नाटक, कथा, कादंबरी, कविता आणि वैचारिक साहित्य या माध्यमातून त्याची उजळणी व्हावी, त्याचं मूल्यमापन व्हावं आणि मरगळ आलेल्या नव्या भारताला, नव्या महाराष्ट्राला एक नवीन उमेद आणि नवीन प्रेरणा आणि नवीन मार्गदर्शन या 3 दिवसाच्या राष्ट्रीय चर्चासत्रातून करण्याची भूमिका आपण या कार्यक्रमाच्या माध्यमातून स्वीकारली. ही अत्यंत अभिनंदनीय अशा प्रकारची बाब मी मानतो. या संकल्पनेचाही गौरव करणं मला महत्वाचं वाटतं, कारण स्वातंत्र्याची संकल्पना आणि स्वातंत्र्याचा इतिहास त्यांच्या सर्व नायक नायिकांच्या योगदानासह विस्मरणाच्या गर्तेमध्ये अंधारात लोटलेल्या कालखंडामध्ये आपण ही स्वातंत्र्याची प्रेरणा पुन्हा नव्या पिढीला देऊ पाहत आहात. आमची आणि तुमची नव्या पिढीला हे योगदान देणं हे आपलं आद्य कर्तव्य होतं आणि आहे. आणि म्हणून महाराष्ट्रातलं हे मला पहिलं कॉलेज दिसतं की ज्यांनी स्वातंत्र्याच्या संग्रामाच्या संदर्भाला मराठी वाङ्मयाचा आणि संबंध इतिहास जोडून ही एक नवीन अशा प्रकारचं ज्ञानसत्र आपण उभं केलेलं आहे. आणि म्हणून प्राचार्य आणि डॉक्टर कुलकर्णी यांना विशेष मी धन्यवाद देतो. 3 दिवसामध्ये आभासी अशा प्रकारचं हे चर्चासत्र संपन्न होताना याला जोडल्या जाणाऱ्या आणि जोडल्या गेलेल्या सर्व रसिकांच्या, त्यांच्या विवेकबुद्धीला, त्यांच्या देशभक्तीला मी अभिवादन करतो. याचं कारण स्वातंत्र्याचा जागर आणि स्वातंत्र्याचा गजर ऐकणं, अनुभवणं ही सुद्धा 21व्या शतकातील देशभक्तीचं लक्षण आहे. या कार्यक्रमाचं संचालन करणाऱ्या मॅडमलाही मी विशेष धन्यवाद देतो. सुंदर मांडणी त्यांनी सुरुवातीला केली. प्रास्ताविकामध्ये डॉक्टर कुलकर्णी यांनी या संबंध सेमिनारची वैचारिक भूमिका आणि साहित्यिक सांस्कृतिक भूमिका सूत्ररूपाने त्यांनी मांडली. त्यामध्ये विशेषतः सावरकरांचा संदर्भ देऊन, त्यांच्या राष्ट्रभक्तीपर गीतांचा संदर्भ देऊन वेगवेगळ्या विचाराच्या प्रवाहातलं स्वातंत्र्याच्या संदर्भातलं योगदानही त्यांनी नमूद केलं. आणि या सर्व संदर्भामध्ये झाशीची राणी असेल, तात्या टोपे असतील, सुभाषचंद्रांचं योगदान असेल, शहीद भगतसिंगांचं योगदान असेल, महात्मा गांधीतल्या महात्म्याचं योगदान असेल, किंवा चाफेकर बंधू भगतसिंग असतील, सावरकर असतील, या वेगवेगळ्या प्रवाहातील वेगवेगळ्या स्वातंत्र्य सेनानीचं, नायकांचं स्मरण करणं आणि त्या स्मरणाच्या माध्यमातून मराठी संस्कृती जागून या देशाची महासत्ता सिद्ध करण्याच्या दृष्टीनं 75व्या वर्षामध्ये पदार्पण करणाऱ्या भारताची सार्वभौमत्व, त्याचा तिरंगा आणि त्याचं संविधान सुरक्षित ठेवण्यासाठी एक नवी प्रेरणा या संबंध चर्चासत्राच्या माध्यमातून आपण देऊ पाहत आहात. याबद्दल आपलं विशेष अभिनंदन आणि शुभेच्छा. मित्र, 1885 काँग्रेसची स्थापना ही बॅनर्जीसह अनेक भारतीय देशभक्तांनी केली आणि त्याबरोबरच ह्यूम हा परदेशी नागरिक सुद्धा त्यामध्ये सामील होता. त्यानंतरच समकालीन अशा प्रकारच्या काँग्रेसमधलं टिळकांचं योगदान आणि लाला लजपतराय यांचं, बाल पाल यांचं योगदान आपल्याला नाकारता येणार नाही. या तिन्ही महापुरुषांच्या संदर्भातल्या साहित्याचा प्रभाव हा एकूण भारतीय साहित्यावर पडला आणि टिळक युगाचा परिणाम सुद्धा मराठी साहित्यावर जरूर पडलेला आपल्याला आपण पाहू शकतो. टिळकांचं योगदान हे निर्णायकपणे समजून घेताना विविधतेमध्ये एकात्म भारताचं सामर्थ्य असल्याचं
आणि अशा प्रकारची विश्वस्तरीय मांडणी की टिळकांच्या साहित्यातून आपल्याला अनुभवता येते. स्वदेशीचं समर्थन आणि त्या बाबतीतला स्वदेशी अर्थविचार होम रूलच्या माध्यमातून त्यांनी मांडला. स्वराज्याचा हक्क त्यांनी प्रस्थापित केला आणि शांततेचा मसुदा ही शांततेच्या परिषदेला त्यांनी संबंध भारताच्या स्वराज्याच्या संदर्भातली मागणी त्यांनी त्या ठिकाणी नोंदवली. स्वातंत्र्य हा राजकीय मोक्ष असल्याची संकल्पना वैचारिक पातळीवरती लोकमान्य टिळकांच्या देशभक्तीपर भूमिकेतून आणि लेखनातून सर्वदूर पसरल्याचं आपण पाहतो आहोत. उच्चभ्रूंचं राजकारण सर्वसामान्य माणसापर्यंत नेण्याचं योगदान आणि अशा प्रकारचं श्रेय टिळकांच्या देशभक्तीला आपल्याला दिलं पाहिजे. त्यांचे मराठा आणि केसरी मधले अग्रलेख हे त्याचं उत्तम अशा प्रकारचं उदाहरण आहे. अखिल भारतीय नेतृत्वामध्ये महाराष्ट्राचा हा नेता सहभागी होता. टिळकांचा प्रभाव काँग्रेसवर आणि काँग्रेसच्या बाहेर सुद्धा संपूर्ण देशावरती असल्यामुळं मराठी प्रतिभा, अनेक मराठी प्रतिभा, कवी, कलावंत, कादंबरीकार, कथाकार, वैचारिक लेखक हे त्यांच्या प्रभावातून हे निर्माण झाल्याचं आपण पाहतो आणि त्याचं एक वेगळं अशा प्रकारचं योगदान आहे. कायद्यातून संघर्ष करताना ब्रिटिशांच्या विरुद्ध नेतृत्व हे संबंध भारताच्या संदर्भात उभं करत असताना भारताच्या भूगोलामधली साधन संपत्ती ही विपुल आहे. जगाचं नेतृत्व करण्याचं सामर्थ्य, अस्मिता भारतामध्ये असल्याची भूमिका टिळक मांडू पाहतात आणि म्हणूनच टिळकांच्या एकंदरीत 1915 त्यांनी हिंदी स्वराज्य संघाच्या संदर्भामध्ये 4 आर्टिकल लिहिलेले आहेत. सरकारचे डोके ठिकाणावर आहे काय, अशा प्रकारची भूमिका त्यांनी आपल्या अग्रलेखातून मांडली. त्याचबरोबर संबंध जनतेचं पाठबळ एकूण राष्ट्रसभेच्या मागे टिळकांनी उभं केलेलं आहे. वसाहतवादावरती हल्ला करताना अनेक इंग्रजी अधिकाऱ्याच्या संबंध कर्तृत्वाचा आणि अन्यायाचा त्यांनी पंचनामा केल्याचं आपण पाहतो. राज्य करणे म्हणजे सूड उगवणे नव्हे, अशा प्रकारची चपकार आणि एकूण ब्रिटिशांच्या सत्तेच्या संदर्भात लोकमान्य टिळक हे त्या ठिकाणी आपल्या अग्रलेखातून मांडतात. आणि म्हणून मराठीतलं वैचारिक साहित्याचं एक दालन, एक फार मोठा प्रवाह हा टिळकांच्या योगदानातून निर्माण झालेला आहे. नंतरच्या कालखंडामध्ये महाराष्ट्रात ब्राह्मण ब्राह्मणेतर वाद सुरू झाला आणि टिळक आणि शाहूंचे 2 पंथ वेगळे झाले आणि टिळकांच्या राष्ट्रभक्तीला दुर्दैवानं जानव्यामध्ये कुजवण्याचं महापाप या देशातील आणि महाराष्ट्रातील अनेक बहुजनातले काही विद्वान करताना दिसतात. पण देशभक्तीला जात नसते आणि देशभक्तालाही जात नसते. लोकमान्य टिळकांचे काही विचार हे सामाजिक दृष्ट्या कुणाला पटत नसतील, मागासले ठरू शकतात, पण देशभक्ती ही मागास असू शकत नाही. राष्ट्राला स्वातंत्र्य मिळाल्याशिवाय या देशातल्या सामाजिक प्रश्नांची तड ही लागू शकत नाही, याचा इतिहास आपण अनुभवलेला आहे. आणि म्हणून लोकमान्य टिळकांच्या 6-7 वर्षापर्यंत तुरुंगात राहिलेल्या देशभक्ताच्या देशभक्तीला जानव्यामध्ये कुजवणं, बंद करणं आणि ते बंद करणं, मला हे महापाप, या पापातून महाराष्ट्र मुक्त होईल या दृष्टीने या कार्यक्रमाचाही निश्चित उपयोग होईल अशा प्रकारची मी अपेक्षा व्यक्त करतो. स्वातंत्र्यासह सुधारणावाद आणि बुद्धिप्रामाण्यवाद हा आगरकरांचा ध्येयवाद आहे आणि हा थेट नंतरच्या आंबेडकरवादाचा पूर्वज अशा प्रकारचा विचार मला वाटतो आहे. आगरकर आणि आंबेडकरांचा हा तिसरा विचार प्रवाह महाराष्ट्रातल्या एकूण वैचारिक साहित्यावरती प्रभाव गाजवणारा अशा प्रकारचा. आगरकर सुधारणावादी आहेत, विवेकवादी आहेत, बुद्धिप्रामाण्यवादी आहेत आणि आंबेडकर ही अशाच प्रकारचे विवेकवादी आणि सत्यवादी आणि राष्ट्रभक्त अशा प्रकारचे आहेत. आणि म्हणून शाणे असलात तर ऐका आणि तुमचे सोळे ओळे खुंटीवर टांगून ठेवा, अशा प्रकारचं लेखन सूत्र आगरकरांच्या एकंदरीत लेखनाच्या भूमिकेचं हे वैशिष्ट्य आहे. ब्राह्मण समाजामध्ये जन्माला येऊन सुद्धा ब्राह्मण्याच्या विरोधात, सोळ्या ओळ्याच्या विरोधामध्ये आगरकरी बुद्धिवादी अशा प्रकारचा बाणेदारपणा हा मराठी साहित्यात हा केंद्रस्थानी येतो आणि संबंध सामाजिक चळवळीचं समग्र अशा प्रकारचं सुधारणावादाचं कर्तृत्व, मूल्यात्मक नेतृत्व हे आगरकरांच्या सुधारका नावाच्या या साप्ताहिकाच्या वैचारिक लेखनातून महाराष्ट्राच्या सर्व कानाकोपऱ्यात पोहोचल्याचं आपण पाहतो. क्रांतिनिष्ठ बुद्धिवाद याचं प्रवर्तक म्हणजे आगरकर आहेत आणि म्हणूनच एक टिळकांच्या विरोधातला सामाजिक जाणीवेचा प्रवाह आगरकरांच्या रूपानं महाराष्ट्रात रुजत असताना विवेकनिष्ठ राष्ट्रवादाची पेरणी हे त्यांच्या राष्ट्रभक्तीचं वैशिष्ट्य आहे. टिळकांचा एक स्वातंत्र्यवादी प्रवाह, महात्मा फुल्यांच्या सामाजिक सुधारणेचा प्रवाह, या 2 प्रवाहांची विभागणी झालेल्या कालखंडामध्ये
गोपाळ गणेश आगरकरांच्या सुधारक नावाच्या वृत्तपत्रानं नियतकालिकानं विवेकनिष्ठ राष्ट्रवाद जपला. सामाजिक सुधारणेचं महत्व पहिल्या क्रमांकानं त्यांनी प्रतिपादन केलं. त्याच बरोबरीनं भारतीय स्वातंत्र्याची गरज सुद्धा त्याच मूल्याच्या पातळीवरती त्यांनी अधोरेखित केली. तसंच आर्थिक स्वातंत्र्याचा संकल्पना, शोषणाविरुद्धची भूमिका ही दादाभाई नौरोजीच्या सह आगरकरांनीच आपल्या भूमिकेतून वैचारिक लेखनातून मांडली. आणि इंग्रजाचं ब्रिटिशांचं राज्य हे जू आहे, बैलाच्या मानेवर जसं जू असतं तशा प्रकारचं हे राज्य भारतीयावरती आहे. अशा प्रकारची वैचारिक सूत्राची मांडणी ही गोपाळ गणेश आगरकरांनी केलेली आहे. 2/3 भारतीय जनता ही अर्धपोटी जगते आणि म्हणून ब्रिटिशांचं साम्राज्य हे शोषक आहे, ते आर्थिक शोषण करतं, ते रक्त शोषण करतं. आणि म्हणून राष्ट्रसभा आणि सामाजिक परिषद एकाच विद्येचं फळ मानून या दोघांचंही महत्व त्यांनी एकत्र केलं. आणि फुलेवाद आणि टिळकांचा स्वातंत्र्यवाद याची बेरीज, सामर्थ्याची बेरीज, मूल्यात्मक बेरीज ही त्यांच्या राष्ट्रप्रेमी विश्वात्मक ध्येयवादामध्ये आपण अनुभवू शकतो. मित्र, रानड्यांचं योगदान सुद्धा आपल्याला मान्य केलं पाहिजे. रानड्यांची एक श्रद्धा आहे की इंग्रजांचं राज्य हे ईश्वरी राज्य आहे, ईश्वरी कृपा आहे असं जरी ते मानत असले तरीही राष्ट्राच्या स्वातंत्र्याची संकल्पना ही त्यांच्या वेगळ्या पद्धतीच्या भूमिकेतून आपल्याला समजून घेता येते. सामाजिक सुधारणेवर त्यांनी भर दिला राजकीय स्वातंत्र्याच्या तुलनेमध्ये, पण सुधारणा सुद्धा स्वातंत्र्याशिवाय घडू शकत नसतात याची संकल्पना, याचा अर्थ आपण समजून घेऊ शकतो. रानड्यांच्या भूमिकेचं, सुधारणावादाचं सामर्थ्य हे राजकीय स्वातंत्र्याच्या बरोबरीनं समजून घेताना रानड्यांना स्वातंत्र्य विरोधी ठरवता येत नाही, कारण सुधारणेमध्ये सुद्धा स्वातंत्र्याची संकल्पना गृहीत आहे. ती सुधारणा ही इथल्या ब्राह्मणशाहीच्या संदर्भात आहे, एकंदरीत शोषण व्यवस्थेच्या संदर्भातला सुधारणावाद हे रानडे पण मांडतायत. आणि म्हणून या सर्व संदर्भामध्ये विचार करत असताना भारतीय स्वातंत्र्याच्या संदर्भातलं आणखी एक महाराष्ट्रातलं महत्वाचा लेखक, विचारवंत आणि राष्ट्रभक्त म्हणून स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या कर्तृत्वाची नोंद ही अटळ आहे. सावरकरांच्या एकूण वैचारिक भूमिकेचं संबंध मूल्य नाकारून त्यांच्या राष्ट्रभक्तीला संशयास्पद ठरवून अनेक राजकीय अशा प्रकारच्या भूमिका काँग्रेसच्या माध्यमातून, काही अर्धवट अशा प्रकारच्या विद्वानांच्या आणि राजकीय पुरुषांच्या स्वार्थातून पुढे आलेले आहेत. हा संबंध पुन्हा स्वातंत्र्याच्या चळवळीतील राष्ट्रभक्तांना बदनाम करण्याचा डावपेच आणि त्याच्यातला कलंकित करण्याची ही जो प्रयत्न आहे तो मला सांस्कृतिक पापाचीच ती भूमिका मला वाटते. इथं राजकारण आणण्याचं कारण नाही, राष्ट्रभक्तीला राजकारणामध्ये त्या निकषावर मोजण्याचं कारण नाही. राष्ट्रभक्त हा राष्ट्रभक्त असतो, तो ब्राह्मण नसतो, तो दलित नसतो, तो मुसलमान नसतो, तो हिंदूही नसतो, तो फक्त राष्ट्रभक्त असतो. आणि सावरकर हे अस्सल पहिल्या क्रमांकाचे राष्ट्रभक्त आहे. संबंध घाण्याचा संबंध तेल काढणारा आणि तुरुंगामध्ये ब्रिटिशांच्या काळ्या पाण्याची शिक्षा भोगणारा, एवढा प्रचंड त्याग करणारा अशा प्रकारचा माणूस ज्यावेळेस जयस्तुते नावाचं गीत लिहितो, सागरा प्राण तळमळला नावाचं गीत लिहितो आणि आपल्या प्राणाची संबंध आहुती, म्हणजे तुझ्याशिवाय जगणं म्हणजे मरण, अशा प्रकारची काव्यात्मक भूमिका मराठी साहित्यातून अजरामर करणारे स्वातंत्र्यवीर सावरकर हे कवी हृदयाचे आहेत. पण ते सशस्त्र क्रांतीच्या संदर्भामध्ये थोडेसे त्यांच्या बाजूला असणारे आहेत. गांधींचा विरोध करणारे सावरकरांचं सशस्त्र क्रांतीच्या संदर्भातलं योगदान हे आपल्याला पटो की न पटो, पण तो एक मार्ग आहे. आणि म्हणून या देशातला भगतसिंग असेल, या देशातला श्रीधर राजगुरू असेल, अशफाकुल्ला खान असेल किंवा चंद्रशेखर असेल, या सर्व सशस्त्र क्रांतिकारकांच्या परंपरेचं आणि मूल्यात्मकतेचं योगदान आपल्याला नाकारता येत नाही, त्याला बदनामही करता येणार नाही. आणि याच संदर्भामध्ये सावरकरांच्या भूमिकेचं योगदान समजून घेताना चाफेकर आणि रानड्यांच्या संदर्भातलं एकंदरीत ऊर्जाचं केंद्र हे आपल्याला त्या संदर्भात आपल्याला स्वीकारता येतं. मित्रहो, या बाबतीमध्ये स्वातंत्र्याचं मूलद्रव्य हे सावरकरांच्या संबंध भूमिकेत आपण पाहू शकतो. प्राण गेला तरी हरकत नाही, पण स्वातंत्र्य माझ्या भूमीला मिळालं पाहिजे अशा प्रकारची भूमिका घेऊन स्वातंत्र्याचं स्तोत्र गाणारा हा महाकवी आहे. आणि त्याचबरोबर एकूणच सगळा देशाच्या स्वातंत्र्याला अभिवादन करण्याचं साधन त्यांचा ध्यास पूर्ण झाला. तुरुंगवास भोगणारे सावरकर हे राष्ट्रभक्त सावरकर आहेत. त्यांची हिंदू महासभेची चळवळ ही अत्यंत महत्वाची आहे. आणि हिंदू महासभेच्या चळवळ, राष्ट्रभक्तीच्या चळवळीतून निर्माण झालेले अनेक लेखक आहेत.
अनेकावरती सावरकरांच्या राष्ट्रभक्तीचा प्रभाव पडला आणि मराठी साहित्याचा एक स्वतंत्र अशा प्रकारचा वेगळा प्रवाह, भगव्या रंगाच्या संदर्भातलं आत्मीयता सिद्ध करणारा असा प्रकारचा प्रभाव ते मांडू शकले. जयस्तुतेसारखं त्यांचं गीत असे किंवा रणाविण स्वातंत्र्य कुणा मिळाले किंवा लेखण्या मोडा आणि बंदुका हाती घ्या, अशा प्रकारची साहित्यिक आणि वैचारिक भूमिका ही सावरकरांच्या एकूण योगदानातून समजून घेताना सावरकरांच्या देशभक्तीला जानव्याच्या कैदेमध्ये कुजवणारी जे काही महाभाग आहेत त्यांच्याबद्दल मी वाईट बोलणं मला योग्य वाटत नाही, पण कुठेतरी स्पष्टपणानं ही सत्यनिष्ठा आणि राष्ट्रनिष्ठा समजून घेताना सावरकरांच्या भक्तीला कोणी जर गालबोट लावत असेल तर तो राष्ट्रद्रोह आहे, याबद्दल माझ्या मनात शंका नाही. सुभाष बाबू आणि महात्मा गांधी यांचे संदर्भ काही प्रमाणात संवादी काही विसंवादी असले तरी सुद्धा गांधीचं महात्मे पण टिळकांच्या युगानंतर हे सिद्ध झालेलं हे या देशातलं सर्वश्रेष्ठ अशा प्रकारचं राष्ट्रभक्तीचा उदाहरण आहे. आणि गांधीच्या महात्म्यानं संबंध भारतीय जनमानसावरती प्रभाव टाकला, जगातल्या जनमानसावरती प्रभाव टाकला. स्वातंत्र्य मागणाऱ्या सर्व देशातील सर्व काळातील स्वातंत्र्य प्रेमी देशभक्तांचा गांधी हा आता आवाज बनलेला आहे. आणि म्हणूनच शांततेचा विश्व शांतीचाही आवाज गांधींच्या महात्मेपणातून आपल्याला आवाज सिद्ध करता येतो. गांधीवरती महावीराच्या अहिंसेचा प्रभाव आहे, बुद्धाच्या अहिंसेचा प्रभाव आहे. बुद्धवादी, महावीर हा जैनवादी आणि गांधी हा हिंदू परंपरेतला. पण या वैचारिक तत्वज्ञानाचे संदर्भ बाजूला ठेवून भारतीय विश्वशांतीचा एक महामेरू महाप्रतीक म्हणून आज जगानं स्वीकारलेला महात्मा गांधी जर लक्षात घेतले तर या बाबतीमध्ये गांधींचं मोठेपणे आपल्याला समजून घ्यावं लागेल. गांधींच्या प्रभावातून अनेक गोष्टी समोर आल्या. त्यांच्या अहिंसेची संकल्पना, स्वराज्याचा त्यांचा लढा, त्यांचा सत्याग्रह, अशा सर्व ग्राम स्वराज्याची संकल्पना, ग्रामोद्धाराची आणि स्वावलंबनाची संकल्पना, श्रमाच्या मूल्याला प्रतिष्ठा देण्याची संकल्पना. एकीकडे मार्क्सवादाशी श्रममूल्याच्या प्रतिष्ठेच्या बाबतीमध्ये गांधी जोडले जातात. शोषण मुक्तीच्या संदर्भात ते आंबेडकरवादाशी संवादी ठरतात, मार्क्सवादाशी संवादी ठरतात. आणि म्हणून गांधीचं महात्मे पण हे सर्वस्पर्शी अशा प्रकारचं आहे. संतत्वाच्या परंपरेतून प्रगल्भ अशा प्रकारचं राजकीय संतत्व ज्या गांधीतल्या महात्म्यानं सिद्ध केलं त्यांचा प्रभाव विनोबा भावेवरती सुद्धा पडला, साने गुरुजी वरती सुद्धा पडला. आणि म्हणून साने गुरुजीच्या एकंदरीत सगळ्या मांडणीमध्ये निश्चितपणे गांधीवादाची सूत्र आपल्याला पाहता येतात. आणि साने गुरुजीचं संबंध वाङ्मय हे त्या दृष्टीने आपल्याला निश्चितपणे समजून घेता येतं. साने गुरुजींच्या प्रयत्नातून सेवादल निर्माण झालं, साधनेसारखं राष्ट्रभक्त अशा प्रकारचं समतावादाला विवेकवादाला अर्पण केलेलं नियतकालिक सुरू झालं. अंतर भारतीची संकल्पना ही राष्ट्रभक्तीच साक्ष आहे. आणि म्हणूनच साने गुरुजीचा राष्ट्रवाद हा आंतरराष्ट्रवादाला पोटात घेणारा आहे किंवा राष्ट्रवाद हा आंतरराष्ट्रवादाच्या पोटात बसणारा अशा प्रकारचा मानवतावादी आर्क आहे. हा साने गुरुजीचा समाजवादी विचार, साने गुरुजींचा मानवतावादी विचार हा गांधीनं प्रेरित आहे. आणि म्हणूनच साने गुरुजीचं एकंदरीत जर सगळं वाङ्मय आपण तपासलं तर सर्व भूतल म्हणजे स्वदेश हे साने गुरुजीच्या वाङ्मयीन सूत्रावर आधारलेलं जे काही संचित आहे ते मला अत्यंत वंदनीय वाटतं. लिहिण्यासाठी लिहू नका अशा प्रकार, शोषण मुक्तीसाठी लिहावं, माणूस बनण्यासाठी लिहावं, स्वातंत्र्यासाठी लिहावं, समतेसाठी लिहावं, अशी विवेकवादी भूमिका साने गुरुजी मांडतात. आणि म्हणूनच साने गुरुजीच्या एकंदरीत सगळ्या संदर्भामध्ये वाङ्मयाचा विचार करत असताना साने गुरुजीचा खरा तो एकची धर्म जगाला प्रेम अर्पावे ही जी गीत रचना आहे ही राष्ट्रभक्तीच्या प्रेरणेतून निर्माण झालेली मानवतावादी कविता आहे. सर्व धर्म बाद करणारी आणि सर्वावरती प्रेम करणारी ही भूमिका ही राष्ट्रभक्ताच्या या संबंध असल अशा कोवळ्या अंतःकरणातून ते स्फुरलेलं त्यांचं ते कवित्व आहे. आणि म्हणून साने गुरुजींचं साहित्य हे मला अत्यंत महत्वाचं वाटतं. मित्र हो, वेगवेगळ्या संदर्भात विचार करत असताना साने गुरुजींचं साहित्य समजून घेताना झाडू घ्या कुदळी घ्या अशा प्रकारचा म्हणणारा हा माणूस आहे. किंवा खरा त्या धर्माची व्याख्या संबंध प्रेमाच्या संदर्भात करणारा हा माणूस आहे. नामदार गोखल्यांचं चरित्र लिहिणारे साने गुरुजी, रवींद्रनाथ टागोरांचं चरित्र लिहिणारे साने गुरुजी, किंबहुना एकंदरीतच बालकांवरती संस्कार करताना देशभक्तीचा मातृत्वाचा संस्कार करणारे साने गुरुजी. खरा सत्याग्रही नावाचं नाटक हे साने गुरुजींनी लिहिलेलं आहे.
आणि 1930 ला गांधीवादी भूमिकेतून स्वातंत्र्याच्या चळवळीमध्ये सामील होणारे साने गुरुजी शेतकऱ्यांसाठी लढतात, कामगारांसाठी लढतात आणि कामगार आणि शेतकऱ्यांच्या मुक्तीची गाणी, मुक्तीचा विचार आपल्या कथा, कादंबरी आणि वैचारिक साहित्यातून ते मांडतात. त्यांची श्यामची आई हे केवळ मातृभक्तीचं उदाहरण नाहीये. या मातृभक्तीमध्ये स्वातंत्र्याचे संदर्भ निश्चितपणे आहेत, चांगल्या संस्काराचे संदर्भ आहेत. स्वातंत्र्य हे सुसंस्काराच्या अटीमध्ये हवे आहे. स्वातंत्र्य मिळाल्यानंतर माझा देश हा सुसंस्कारित बनवायचा, चारित्र्य संपन्न देश बनवायचा आहे. या संदर्भात श्यामच्या आईचं मूल्यमापन आपल्याला करावं लागेल. आणि म्हणून भारतीय संस्कृती लिहिणारे साने गुरुजी, मोहम्मद पैगंबरांचं चरित्र लिहिणारे साने गुरुजी, भारतीय माणूस, भारतीय माती आणि भारतीय संस्कृतीची एकात्मता आपल्या संबंध साहित्यातून सिद्ध करताना मोहम्मद पैगंबरांचं सुद्धा ते विस्मरण करू शकत नाही. विनोबांचा विचार हा गांधींच्या परंपरेतला विचार आहे आणि म्हणूनच विनोबाचं संतत्व हे गांधीच्या महात्म्यानं प्रभावित आहे. उपनिषदांचा सबंध अभ्यास केलेला संबंध हा विनोबांचं संतत्व हे निश्चितपणे एक योगदान महत्वाचं आहे. त्याचबरोबर महाराष्ट्र धर्माच्या भूमिकेतून गीताईचं विश्लेषण त्यांनी केलेलं आहे. गीताईवर मधुकर नावाचं त्यांनी पुस्तक लिहिलं, अनेक लेख लिहिलेले आहेत. विचार पोथी नावाचं त्यांचं लेखन आहे, साम्य सूत्रे नावाचं त्यांचं लेखन आहे. एकंदरीत संग्राम म्हणजे केवळ लढाई असा त्याचा अर्थ घेण्याचं कारण नाही. स्वातंत्र्याच्या संग्राम मधली मूल्यात्मकता महत्वाची, माणसाची प्रतिष्ठा, माणसाचा हक्क, मानवी हक्क, माणसाची समता, माणसामधली संबंध, देवत्वाची संकल्पना, ध्यास, माणसाचं माणसावरचं प्रेम आणि माणसानं माणसाच्या जगात कसं राहावं या बाबतीतला संदेश आणि उपदेश म्हणजे स्वातंत्र्याचा संग्राम. स्वातंत्र्य कशासाठी, कुणासाठी? एक तर देशासाठी स्वातंत्र्य, पण हे मिळालेलं स्वातंत्र्य कुणासाठी? सर्व विश्वासाठी. म्हणून विश्वाचा नकाशा भारताच्या नकाशाच्या पोटामध्ये असल्याची संकल्पना अनेक महान अशा प्रकारच्या गांधीवादी ही भाष्यकारांनी स्वीकारलेली आहे. कारण गांधीतला महात्माच या विचाराचा आहे. तो संबंध जगामध्ये देशाचे नकाशे बाद करावेत आणि संबंध विश्व एका माणसाचा नकाशा हाच विश्वाचा नकाशा, माणसाचं माणूस पण हेच विश्वाचं चित्र आहे. अशा प्रकारचं मानवाचं नवीन चरित्र स्वातंत्र्याच्या संकल्पनेच्या माध्यमातून गांधींनी मांडण्याचा प्रयत्न केला आणि त्याचेच पडसाद विनोबाच्या साहित्यात आपल्याला मिळू शकतात. मित्र हो, या संदर्भात विचार करत असताना श्रमिक मुक्तीशिवाय स्वराज्याला अर्थ नाही आणि म्हणून साने गुरुजी सारखा माणूस आता उठू सारे रान, आता पेटू सारे रान, शेतकरी कामगारांच्या मुक्तीसाठी साने गुरुजीचा लढा होता. साने गुरुजींचं साहित्य होतं, साने गुरुजींची कथा, कादंबरी, कविता होती. साम्राज्यवादाचा विरोध करत असताना शेतकऱ्यांचा मोर्चा ते काढतात, कामगारांसाठी अमळनेरच्या जलसमाधी घेण्याची भूमिका घेतात, पंढरपूरचा विठोबा अस्पृश्यासाठी मुक्त व्हावा यासाठी उपोषणाचा भूमिका साने गुरुजी बजावतात. असा समाजवादी निष्ठेचा साने गुरुजींमधला भूमिका. साने गुरुजीचा समाजवाद हा गांधीवादाच्या विरोधी नाही. सुरुवात नंतरच्या अगोदरच्या काळामध्ये कम्युनिस्ट असलेले साने गुरुजी शेवटी समाजवादी होतात आणि शेवटी संबंध भारताची संबंध भोवतालची परिस्थिती ही अत्यंत भयावह, भ्रष्टतेनं पाहिलेली, जातीयतेनं माखलेली ज्यावेळेस पाहतात त्यावेळेस साने गुरुजी मधला कोवळा माणूस, अत्यंत हळवा माणूस हा शेवटी आत्महत्या करून मरतो. पण त्यांचं साहित्य मात्र जगवणार आहे. त्यांचं साहित्य हे अश्रूचं तत्वज्ञान मांडणार आहे. अश्रुमुक्त मानवतेचा, दुःखमुक्त मानवतेचा झेंडा फडकवणार साने गुरुजीचं एकंदरीत साहित्य, 100-150 पुस्तकं ही साने गुरुजींचं एक महत्वाचं योगदान आहे, महत्वाचं साहित्याचं ते दालन आहे. आणि म्हणून साने गुरुजीचा राष्ट्रभक्ती वजा करून मराठी साहित्य आणि मराठी साहित्याचा संग्रामाचा इतिहास आपल्याला समजून घेता येणार नाही. याच प्रभावामध्ये रामायणच्या संदर्भामध्ये गीत रामायण लिहिणारे गदिमासारखी माणसं, हे अव्वल प्रतिभा असणारा मराठी अशा प्रकारचा कवी आहे. यांनी चंद्र सूर्य जोपर्यंत आहेत तोपर्यंत भारताचं स्वातंत्र्य हे नांदतच नांदो अशा प्रकारची राष्ट्रभक्तीपर कविता गदिमाने लिहिलेली आहे. किंवा जिंकू किंवा मरू अशा प्रकारचं गाणं लिहिणारे आणि माणुसकीच्या शत्रुसंगे युद्ध आमचे सुरू ही भूमिका स्वातंत्र्याच्या भूमिकेतूनच गदिमासारखा कवी हा सिद्ध करताना दिसतो आहे. वेद मंत्राहून आमा वद्य वंदे मातरम अशा प्रकारची राष्ट्रभक्तीची संकल्पना त्यांनी लिहिली. अनेक पोवाडे, वंदे मातरम सारखा सिनेमा
हा गदिमाच्या एकंदरीत साहित्य विश्वाचं हे संबंध मानदंडात्मक कर्तृत्व म्हणून आपल्याला समजून घेता येऊ शकतं. मित्र हो, समाजवादी पार्टी 1934 ला काँग्रेसमध्ये निर्माण झाली आणि मग त्यामध्ये साने गुरुजी सारखी माणसं तर समाजवादामध्ये होतीच, पण डॉक्टर लोहिया असतील किंवा तुमचे नानासाहेब गोरे, गप प्रधान असतील, एस.एन. जोशी असतील, या सर्वांचं योगदान आपल्याला स्वीकारावं लागेल. जे.पी. नारायण, जयप्रकाश नारायण असतील, आचार्य नरेंद्र देव, डॉक्टर लोहिया, युसुफ मेहर अली, अशोक मेहता, या सर्वांचं समाजवादी विचारांचं योगदान वेगवेगळ्या कालखंडामध्ये वेगवेगळ्या साहित्यामध्ये हे आलेलं आहे. आणि म्हणूनच मार्क्सवादाचा अगोदर त्याच्या समांतर असणारा वेगळा प्रवाह, साम्यवादी विचारसरणीच्या मध्ये कॉम्रेड डांग्यांचं लेखन असेल, लालजी पेंडशांचं असेल, डी.के. बेडेकरांचं लेखन असेल, किंवा त्याच्यामध्ये चळवळीमधलं एकूण अहिल्या रांगणेकर, चिटणीस आणि नंतरचे अनेक लेखक हे स्वातंत्र्याच्या प्रेरणेतूनच, नंतर सुद्धा साम्यवादी भूमिकेतून त्यांनी नाटकं लिहिली, कविता लिहिल्या, अनेक कादंबऱ्यांचे ही मार्क्सवादी कादंबरीचा संबंध आविष्कार माडखोलकरांच्या मध्ये सुद्धा आपल्याला काही प्रमाणात पाहता येतो. आंतरराष्ट्रीय पेक्षा राष्ट्राला महत्व असल्याची भूमिका ही समाजवाद्यांची भूमिका आहे. साम्यवादी लेखक आंतरराष्ट्राला महत्व देतो आणि राष्ट्रीयत्वाला दुय्यम स्थान देतो, पण समाजवादी विचाराचे मधु लेमे असतील, बॅरिस्टर नागपै असतील, यदुनाथ थत्ते असतील, वसंत बापट असतील, यांनी राष्ट्रीयत्वाला निर्णायक महत्व दिलेलं आहे. आणि म्हणून राष्ट्रीय स्वातंत्र्याचा, चळवळीचा प्रभाव या संबंध साहित्यावरती आपल्याला पाहता येतो. नानासाहेब गोरेंच्या संबंध भूमिकेमध्ये गांधीच्या संदर्भातले काही मतभेद जरूर आहेत. राजकारणामध्ये धर्म आणि आतला आवाज अशा प्रकारची भूमिका ही गांधी मांडतात, आणि या संदर्भातली काही एक तात्विक मतभेदाची भूमिका नागर गोरे आपल्या लेखनामध्ये मांडतायत. अहिंसेत तर पूर्ण श्रद्धा अशा प्रकारचं प्रतिज्ञापत्र नाकारलेलं आहे. अहिंसेवर पूर्ण श्रद्धा ही नानासाहेब गोरेंना तेवढी मान्य होऊ शकत नाही. त्याचबरोबर लोकसभेच्या निवडणुकाच्या होतात त्या जातीला स्पर्श करून किंवा हात त्याच्यामध्ये जातीचा हस्तक्षेप नको, ही त्यांची वैचारिक भूमिका अनेक लेखनातून ही प्रसिद्ध झालेली आहे. इतिहासाला सामाजिक स्वरूप यावे असं त्यांना वाटतं. केवळ निसर्गावर नव्हे तर सौंदर्यावर प्रेम करावे. स्वातंत्र्य संग्रामाचा आणि सौंदर्याचा संबंध आंतरिक दृष्ट्या जरूर आहे. माणसाच्या जगण्यातल्या सर्व प्रेरणा या स्वातंत्र्याशी संबंधित असतात, आणि म्हणून भारतीय स्वातंत्र्य संग्राम हा केवळ लढाईचा, केवळ मारण्या जगण्याचा असा एवढा जगण्याचे सर्व संदर्भ स्वातंत्र्य संकल्पनेशी निगडीत करूनच आपल्याला स्वातंत्र्य संग्रामाचा मराठीवरचा प्रभाव आपल्याला तपासता येऊ शकतो. दारिद्र्याची आणि विषमतेची कुरूपता ही संबंध कमी करावी, नष्ट करावी आणि दुःखमुक्त मानवता जगावी, अशा प्रकारची भूमिका ही संबंध नानासाहेब गोरे आपल्या भूमिकेतून मांडताना आपण पाहतो आहोत. मित्र हो, वेगवेगळे मंडळी आहेत आणि हे समजून घेताना त्यांच्या विश्व कुटुंबवादाची त्यांची संकल्पना आहे, किंवा अमेरिकेतलं संघराज्यावरचं त्यांचं पुस्तक आहे नानासाहेब गोरेंचं. साम्राज्यशाहीच्या संदर्भातली भूमिका त्यांनी त्या पुस्तकात नानासाहेब गोरेंनी मांडलेली आहे. समाजवादच का या नावाचं पुस्तक त्यांचं अत्यंत महत्वाचं आहे. आपला हिंदुस्तान नावाचं त्यांचं जे पुस्तक आहे तेही महत्वाचं आहे. आणि सगळ्यात महत्वाचं कारागृहाच्या भिंती हे पुस्तक सुद्धा नानासाहेब गोरेंचं आपल्याला समजून घ्यावं लागेल. मित्र हो, गप प्रधानांचं लेखन हे पूर्णपणे स्वातंत्र्य प्रेरित, स्वातंत्र्यानं प्रभावित असलेलं लेखन आहे. आगरकरांचे लेख संग्रह प्रधान मास्तरांनी संपादित केले. आंबेडकरांच्या त्यांच्या शब्दातला आंबेडकर समजून घेताना स्वातंत्र्याच्या प्रेरणेचे प्रभाव आपल्याला त्याच्यात लक्षात येऊ शकतात. महाराष्ट्राचे शिल्पकार नानासाहेब गोरे यांच्यावर सुद्धा प्रधानांनी लिहिलेलं आहे. लोकमान्य टिळकांचा चरित्र ग्रंथ समाजवादी विचाराच्या प्रधान मास्तरांनी लिहिला. टिळकांच्या भक्तांनी अनेक टिळकांची चरित्र लिहिली, ती अतिरिक्त गौरवामध्ये, श्रद्धेमध्ये नाहून निघाली, पण तटस्थ बुद्धीनं लोकमान्य टिळकांचं स्वातंत्र्याच्या संदर्भातलं योगदान मांडणारा हा ग्रंथ त्यांनी लिहिला. टिळक आणि गांधी मधली थोडीशी सीमारेषा पुसट करून सुद्धा गांधीवादी प्रधान मास्तरांनी, समाजवादी प्रधान मास्तरांनी टिळकाचं ही चरित्र लिहिलं आणि गांधीतला महात्माचा सत्याग्रह सुद्धा आपल्या ग्रंथामध्ये त्यांनी आणला. आणि अशा प्रकारची ही प्रधान मास्तरांची राष्ट्रभक्ती त्यांच्या साहित्यातून आपल्याला पाहता येते. वसंत बापट सारखा एक शाहीर, समाजवादी विचाराचा माणूस बिजली सारख्या काव्यातून किंवा अनेक प्रकारच्या पोवाड्यातून, देशभक्तीच्या गीतातून, स्फूर्ती गीतातून तुमच्या माझ्यापर्यंत पोहोचलेला आहे. साधनेचे संपादक असलेले यदुनाथ थत्ते यांनी फॅसिझमच्या विरोधातलं लेखन, फॅसिझमचे लक्षण म्हणून अनेक मोठी अशा प्रकारची लेखमाला त्यांनी चालवलेली होती.
मुस्लिम मनाचा कानोसा हे सकाळ मधलं त्यांचं वैचारिक सदर हे निश्चितपणे हिंदू मुसलमानांच्या ऐक्याच्या संदर्भात समाजवादी विचाराच्या भूमिकेतून प्रकाश टाकणार एक वैचारिक लेखन म्हणून आपल्याला पाहता येतं. आणि म्हणूनच स्वातंत्र्याच्या संकल्पनेचा संदर्भ घेऊन आणीबाणीच्या संदर्भातलं विचार स्वातंत्र्य जे गहाण पडलं होतं त्या संदर्भातही यदुनाथ थत्तेंची विचार आपल्याला समजून घेता येतील. त्यानेही गांधीवरती चरित्र लिहिलेलं आहे आणि अशा प्रकारचा समाजवादी विचाराचा वारसा चालवत असताना बॅरिस्टर नाथपैंनी सुद्धा लोकशाहीची आराधना नावाचा ग्रंथ लिहून आपलं लोकशाहीवरचं प्रेम आणि स्वातंत्र्याची निष्ठा त्यांनी व्यक्त केलेली आहे. मित्र हो, मधु लिमेंचे काही ग्रंथ आहेत. तो मराठी माणूस आहे. सोशलिस्ट कम्युनिस्ट इंटरॅक्शन इन इंडिया हा ग्रंथ त्यांचा इंग्रजीमध्ये असला तरी हा लेखक मराठी आहे. त्याचबरोबर या संबंध मधु लिमेंच्या एकंदरीत सगळ्या लेखनामध्ये समतेचा आणि धर्मनिरपेक्ष राष्ट्रवादाचा उद्घोष केल्याचा आपण पाहतो आहोत. या भूमिकेतून समजून घेताना शेतकऱ्याच्या संदर्भातले आणि एकूण कामगारांच्या संदर्भातलं अनेकांचं योगदान हे आपल्याला समजून घेता येतं. जांभेकरांच्या भूमिकेमध्ये स्वातंत्र्याचा सरळ सरळ मागणी नाही, पण स्त्री स्वातंत्र्याचा किंवा एकंदरीत सगळ्या शोषितांच्या संदर्भातल्या स्वातंत्र्याचा विचार त्यांनी मांडण्याचा प्रयत्न केला. आणि म्हणून केसरी टिळक युगात मधलं सुधारकांच्या संदर्भातलं ही योगदान समजून घेताना नवा काळचे संपादक खाडीलकरांचं दंड भारत नावाचं नाटक हे महत्वाचं आहे. प्रबोधनकार ठाकरेंची योगदान सामाजिक स्वातंत्र्याच्या अंगानं हे अत्यंत महत्वाचं मला वाटतं. संदेशकार अच्युत कोल्हटकर यांची संबंध टिळक विचारांचं बाळकडू पिलेली लेखणी ही संदेश मध्ये देशसेवक अशा प्रकारची भूमिका ते घेताना दिसतात. हे टिळक भक्त जरी असले तर उत्तरार्धामध्ये गांधीवादाकडे वळलेले अच्युत कोल्हटकर हे महत्वाचे अशा प्रकारचे लेखक आहेत. आणि म्हणूनच कोल्हटकरांचं मराठी लेखन सुद्धा आपल्याला समजून घ्यावं लागेल. प्रबोधनकार ठाकरे यांचंही योगदान एकूण मानवी स्वातंत्र्याच्या संदर्भात भटशाही पासून संबंध समाजाला मुक्ती करण्याच्या संदर्भात त्यांचं योगदान मला महत्वाचं वाटतं. मित्र हो, विदर्भाचा एक स्वतंत्र असा वेगळा विचार आपल्याला स्वातंत्र्य संग्राम आणि मराठी साहित्य या संदर्भात आपल्याला करता येऊ शकतो. समग्र लोकनायक अनेक हे गांधीवादी अशा प्रकारचे नायक, विदर्भातले नायक यांचं संपादन या लेखांचं राम शेवाळकरांनी केलेलं आहे. टिळकवादी दादासाहेब खोपरडे हे विदर्भ साहित्य संघाच्या स्थापनेचे असणारं महत्वाचं योगदान, त्या संदर्भातला टिळकवाद आणि राष्ट्रभक्तीचे संदर्भ विदर्भाच्या संस्कृतीचा महत्वाचा घटक आहे. 1925 ला RSS ची स्थापना झाली. गोळवलकर गुरुजी त्याच्यानंतर त्यांचं उई नावाचं जे काही ग्रंथ आहे तो अत्यंत महत्वाचा अशा प्रकारचा भाग आहे. प्रस्तावना त्याची लोकनायक अण्यांची आहे आणि त्याला भूमिकेला संदर्भातला विचार करत असताना दुसरा एक संदर्भ आहे. बाळशास्त्री हरदास हे प्रवचनकार विदर्भातले होते. प्रतिभा संपन्न अशा प्रकारचा माणूस. धर्म आणि संस्कृतीचं भाष्य करताना स्वातंत्र्याच्या संबंध संकल्पनेलाही त्यांनी थोडासा स्पर्श केल्याचं आपल्याला पाहता येतं. पुबा भावेनी साप्ताहिक सावधान मध्ये अग्रलेख लिहिलेले आहेत आणि तेही स्वातंत्र्याच्या संदर्भात काही प्रमाणात संवाद साधतात. शैली स्वतंत्र आहे आणि हिंदुनिष्ठ ही भूमिका जरी असली तरी सुद्धा राष्ट्रभक्ती तरी विसरलेलं नाही. टिळक प्रभावाचं केंद्र हे अमरावती यवतमाळच्या संदर्भात समजून घेताना तिथे बाळाजी हुद्दार नावाचे ग्रस्त होते आणि परिवर्तन मार्क्सवादाकडे असणारा कौल त्याच्या संदर्भातल्या आपल्याला भूमिकेचं वैशिष्ट्य वैचारिक दृष्टीने आपल्याला मांडता येतं. शरदचंद्र मुक्तिबोधाने सुभाषचंद्र बोस आणि हेडगेवारांची भेट घडवण्याचा प्रयत्न केल्याचे संदर्भ वैचारिक साहित्यात आपल्याला मिळतात. नेताजी सुभाष हे नागपूरला फॉरवर्ड ब्लॉकची स्थापना त्यांनी तिथे केली असाही संदर्भ आपल्याला मिळतो. हिंदू महासभा आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघ यांच्या तत्वज्ञान जरी सर्वसाधारण हिंदुत्ववादी असलं तरी सूक्ष्म अशा प्रकारच्या मतभेदाचं साहित्य आपल्याला मराठीमध्ये मिळतं. धर्मवीर डॉक्टर मुंजे हिंदुत्ववादी आहेत. सावरकरापेक्षाही अधिक कडवा असणारा माणूस त्याच्याही संदर्भामध्ये लेखन आपल्याला मराठी साहित्यात जरूर मिळतं आणि ते देशभक्तीच्या संदर्भात त्याचा विचार करणं हे भाग आहे. आपल्याला हिंदुत्ववाद मान्य असो नसो, आपण सेक्युलर असोत की बिन सेक्युलर असोत, पण वेगवेगळ्या वैचारिक साहित्यामधलं भारतीय संग्रामाच्या संदर्भातलं राष्ट्रभक्तीचे संदर्भ आणि मूल्य वेगवेगळ्या स्वरूपात कसं अभिव्यक्त झालंय हे समजून घेणं महत्वाचं आहे. काँग्रेसचे नरकेसरी अभ्यंकर यांचाही संदर्भ या ठिकाणी महत्वाचा आहे. गांधीवादानं प्रभावित झालेले अनेक लेखक आहेत. त्यामध्ये माडखोलकर आहेत, दादा धर्माधिकारी आहेत. त्याचबरोबर मुक्तिबोध, शरदचंद्र मुक्तिबोधांची कविता, वीर वामनराव जोशींचे नाटक, लोकनायक आणि यांचं वैचारिक साहित्य, उभा भावे यांच्या कथा, योगी अरविंद आणि
रामकृष्ण मठ, RSS आणि आंबेडकर आणि कम्युनिस्ट या सर्व विचार केंद्र ही नागपूरची आहेत आणि तरी सुद्धा वेगवेगळ्या या विचार केंद्राला समर्पित झालेल्या साहित्याच्या अनेक प्रवाहामध्ये स्वातंत्र्य केंद्री संग्रामाच्या संदर्भ या वेगवेगळ्या कम्युनिस्टच्या, आंबेडकरांच्या किंवा योगी आनंदांच्या साहित्यामध्ये आपण त्याचे उमटू करू शकतात. काँग्रेसचे ओगले प्रणित महाराष्ट्र वृत्तपत्र हेही या संदर्भात आपल्याला समजून घेता येतं. किंवा तरुण भारतची परंपरा सुद्धा ही घुमटे नावाचे संपादक होते. लोह्याचा प्रभाव असलेला आणि हिंदुत्वादाचे संदर्भ सांगणारे अशा प्रकारचे हे संपादक होते. म्हणजे नागपूर आणि विदर्भ हे या संदर्भात समजून घ्यावं लागेल. मित्र हो, आंबेडकरवादी एक प्रवाह एकूण स्वातंत्र्य संग्रामाच्या संदर्भात समजून घेणे हे नितांत गरज आहे. कम्युनिस्टांना समजून घेतलं पाहिजे, समाजवाद्यांना समजून घेतलं पाहिजे, हिंदू महासभेला समजून घेतलं पाहिजे, RSS ला समजून घेतलं पाहिजे, काँग्रेसलाही समजून घेतलं पाहिजे. आणि एकाला कुणाला स्वातंत्र्याचा टिळा कुंकू लावून तेवढंच फक्त पतिव्रता, बाकीचे सगळे व्यभिचारी विचार प्रवाह अशा प्रकारची दुटप्पी आणि दूषित भूमिका आपल्याला घेता येणार नाही. भारतीय स्वातंत्र्य हा पवित्र अशा प्रकारची वास्तवता आहे आणि ती मिळवण्यामध्ये, प्राप्त करण्यामध्ये सर्व प्रवाहातलं योगदान हे अत्यंत संवादी स्वरूपामध्ये आपल्याला बेरजेमध्ये स्वीकारावं लागेल. त्यांची मतभेद आपसामध्ये असू शकतात, अभ्यासकाला त्या मतभेदाशी देणं घेणं नाही. ते मतभेद स्पष्टपणे नोंदवताना कुणाचं योगदान किती प्रामाणिक आहे आणि किती भरीव आहे, कुणाचा प्रभाव किती पडला या संदर्भातलं वस्तुनिष्ठ मूल्यमापन आपल्याला करावं लागेल. त्यामध्ये कदाचित कोणाच्या मूल्यमापनानुसार गांधी प्रमुख ठरेल, मार्क्स प्रमुख ठरेल, समाजवादी विचार एखाद्या अगदी अव्वल होऊ शकेल, एखादा हिंदुत्ववादी विचार आणि भूमिका सुद्धा अव्वल येऊ शकते. पण या सर्व अव्वल भूमिकातल्या अस्सल राष्ट्रभक्तीचा जो संदर्भ आहे तो मला वंदनीय आहे. सर्वांची राष्ट्रभक्ती मला वंदनीय आहे. आणि म्हणूनच आंबेडकरी साहित्य, आंबेडकरी विचाराच्या प्रेरणेतून निर्माण झालेलं त्यांचं बहिष्कृत भारत असेल, त्यांचं मूक नायक असेल, त्यांचं वैचारिक मराठी साहित्य प्रचंड विपुल आहे, प्रचंड संपन्न आहे. आणि त्यामध्ये पेशवाईपासूनही स्वातंत्र्य पाहिजे, ब्राह्मणशाहीपासूनही त्यांना स्वातंत्र्य पाहिजे आणि इंग्रजांच्या, ब्रिटिशांच्या राजवटीपासूनही आंबेडकरांना स्वातंत्र्य पाहिजे. त्याचबरोबर भांडवलशाहीमधूनही त्यांना स्वातंत्र्य पाहिजे. म्हणूनच ते भांडवलशाहीचा विरोध करतात, साम्राज्यशाहीचा विरोध करतात आणि ब्राह्मणशाहीचा विरोध करतात. ही आंबेडकरी विचाराची परंपरा, आंबेडकरी विचाराच्या संबंध मूल्यात्मकतेनं त्यांचं मराठी साहित्य प्रभावित आहे. आणि त्या प्रभावातून 1947 नंतर जे साहित्य, दलित साहित्य निर्माण झालं त्याच्या प्रेरणास्थानामध्ये, मार्गदर्शक तत्वज्ञानामध्ये, दार्शनिकतेमध्ये आंबेडकर हे महत्वाचं केंद्र आहे. ते केंद्र आजही महत्वाचं आहे, कालही महत्वाचं आणि उद्याही महत्वाचं राहणार आहे. सर्व स्वातंत्र्याचे प्रवाह राजकीय सत्तेमध्ये अस्पृश्यांचा सहभाग निर्माण करावा आणि मग भारताला स्वातंत्र्य मिळावं या अटीतला आंबेडकरवाद हाही महत्वाचा आहे. पहिल्या क्रमांकानं स्वातंत्र्य आपण मिळवू, नंतर आपण सामाजिक सुधारणा करू, ही भूमिका ही महत्वाची आहे. आणि म्हणून आपसातले मतभेद बाजूला ठेवून सुद्धा आपल्याला एकंदरीत समग्र अशा प्रकारच्या साहित्याचा विचार करत असताना एकंदरीत मराठी साहित्याचा तोंडवळा, मराठी कविता, मराठी नाटक आणि मराठी कादंबरी कथा या संदर्भातला धांडोळा घेत असताना त्यातलं प्रमुख वैचारिक नेतृत्व कोणकोणत्या प्रवाहामध्ये कोण कोण करत होतं आणि त्यांचे अनुयायी कोण, त्याचे भाष्यकार कोण, त्याचे संबंध परंपरा समृद्ध करणारे नायक आणि त्यांचे नायकांचे शिष्य कोण, ही परंपरा आपल्याला तपासून घ्यावी लागेल. पण हे करत असताना एक महापुरुषाला डोकं गहाण ठेवून स्वातंत्र्याचा विचार करता येणार नाही, स्वातंत्र्य संग्रामाचाही विचार करता येणार नाही. कारण भारतीय माती ही अनेक प्रवाहातील अनेक महापुरुषांना जन्म देणारी खाण आहे. भारतीय मातेचं हे संबंध समृद्ध अशा प्रकारचं कॅरेक्टर, राष्ट्रीय चारित्र्य हे आम्हाला समजून घेण्याची गरज आहे. राष्ट्रीय चारित्र्यावरती एक महापुरुषाचा ठसा उपयोगाचा नाही, तो अपुरा आहे, अपूर्ण सत्यात्मक आहे. भारतीय महासत्ता, भारतीय संस्कृती, भारतीय माती आणि भारतीय इतिहास हा एका महापुरुषाचा नाही, एका जातीच्या योगदानाचा नाही, एका धर्माच्या योगदानाचा नाही. इथे हिंदूंचं योगदान आहे, मुसलमानांचं योगदान आहे, शिखांचं योगदान आहे, इथे बौद्धांचं योगदान आहे, इथे जैनांचं योगदान आहे, इथे विवेकानंदांचं योगदान आहे, इथे कबीराचं आणि ज्ञानेश्वराचं, तुकारामाचं योगदान आहे, इथे पंडित जवाहरलाल नेहरूचं योगदान आहे, गांधींचं योगदान आहे, इथे जयप्रकाश नारायणांचं योगदान आहे, इथे मधुलिमे, SM जोशी, नानासाहेब गोरे, आंबेडकर आणि बाकीच्या सगळ्या हमीद दर्वे या सगळ्यांचं योगदान आम्हाला मराठी साहित्यामध्ये एकत्रित आम्हाला स्वीकारावं लागेल. आम्हाला वजाबाकी करता येणार नाही. चुली मांडून देशाची एकात्मता सिद्ध करता येत नसते. अभ्यासाच्या सोयीसाठी अमुक एक प्रवाह तमुक एक प्रवाह असे तुम्ही म्हणू शकता, म्हणा,
पण राष्ट्राचा विचार करताना, स्वातंत्र्य संग्रामाचा विचार करताना, देशभक्तीचा विचार करताना देशभक्ताला जात धर्म नसतो, सत्याला जात धर्म नसतो आणि भारतीय संस्कृतीला एका धर्माच्या चौकटीमध्ये गुचकळता येत नाही. भारतीयत्व हे सर्व जाती धर्माच्या प्रतिभावंतांनी, राजकारणी अव्वल अशा प्रकारच्या प्रामाणिक नेतृत्वाने हे योगदान देऊन एकात्म भारत उभा केलेला आहे. तिरंगा झेंड्याला सलाम करताना, मुद्रा करताना तिरंगा झेंडा एका जातीचं नाव घेणारा नाही, एका धर्माचं कुंकू लावणारं माझं संविधान नाही. संविधानाला धर्मच नाहीये, समाजातल्या माणसाला धर्म आहे. आणि म्हणून साहित्याला सुद्धा धर्माच्या चौकटीमध्ये बंदिस्त करणं मला योग्य वाटत नाही. आणि देशभक्तीचं साहित्य, स्वातंत्र्यानं प्रेरित झालेलं, संग्रामानं प्रेरित झालेलं साहित्य, यालाही जात धर्माच्या बंदिस्त चौकटीमध्ये कैद करता येणार नाही. मुक्त स्वातंत्र्याची संकल्पना ही मुक्त साहित्याच्या संदर्भात आम्हाला समजून घेतली पाहिजे. आणि म्हणून देशभक्तीनं प्रेरित सर्व भारतीय प्रवाह मला वंदनीय आहे. आजच्या अभ्यासकांनी, आजच्या राष्ट्रभक्तीच्या संदर्भातल्या साहित्यकांनी विचार करताना आणि मूल्यमापन करताना ही संबंध संचिताची बेरीज, महापुरुषांच्या सामर्थ्याची बेरीज, सर्व कवींच्या विधायक कर्तृत्वाची बेरीज, सर्व प्रतिभावंतांच्या सामर्थ्याची बेरीज आम्हाला करूनच या देशाची एक राष्ट्रीय एकात्मता सुरक्षित ठेवता येईल. आमचा भारत जर अखंड ठेवायचा असेल, कायम अशा प्रकारचा महासत्ता बनवायचा असेल आणि जगातली विश्वशांती जर आम्हाला निर्माण करायची असेल, जगातली मानवता सुखी करायची असेल, तर आम्हाला साहित्य आणि संस्कृतीच्या प्रवाहामध्ये वजाबाकी करून चालणार नाही. अभ्यासाची सोय म्हणून तुम्ही वाटेल ते करा, पण सत्याची पूजा म्हणून आम्हाला सर्व सामर्थ्य, सर्व दिशेनं येणारं सामर्थ्य, सर्व सांस्कृतिक प्रवाहाचं, राष्ट्रभक्तीचं सामर्थ्य आम्हाला बेरजेमध्ये स्वीकारावं लागेल. आम्हाला राष्ट्रभक्ताला एकत्र आणावं लागेल. मग ते मुसलमान राष्ट्रभक्त अशुल्ला खान असेल, तो भगतसिंग असेल, तो राजगुरू असेल, त्यांची जात पाहण्याची, तपासण्याची आमची भूमिका नसावी. ती भूमिका माझ्या तिरंग्याच्या विद्रोहाची आहे, राष्ट्रवादाच्या विद्रोहाची आहे. दुर्दैवानं अभ्यासकाच्या पातळीवरती असे जातीवादी विद्वान निर्माण झालेले आहेत. त्याला विद्वान का म्हणावं आणि कसं म्हणावं याबद्दल मला लाज वाटते. भारतीय स्वातंत्र्य संग्राम आणि मराठी साहित्य या निमित्तानं मराठी संस्कृती आणि भारतीय संस्कृती याचा संबंध विश्लेषण आणि मूल्यमापन करण्याची संधी मला आपल्या या कॉलेज आणि संयोजकांनी मला दिली, याबद्दल मी त्यांचे आभार मानतोय. कारण केवळ साहित्याचा विचार साहित्यापुरता, नाटक, कथा, कादंबरी, कवितेपुरता मर्यादित नसतो. साहित्य हा संस्कृतीचा अविभाज्य प्रवाह आहे, भाग आहे. आणि साहित्याचे संदर्भ हे अनेक भूमिकेपर्यंत जाऊन पोहोचतात. आणि म्हणूनच साहित्याचा विचार करत असताना टिळकांनी प्रभावित केलेलं साहित्य हे अकोला, अमरावती एवढ्यापुरतं मर्यादित नाही. वीर वामनराव जोशींचं तुमच्या विदर्भातलं रणदुंदवी सारखं नाटक हे स्वातंत्र्याच्या आकांक्षेनं पेटलेलं नाटक आहे. न.चि. केळकरांचं साहित्य, टिळकांचे शिष्य अत्यंत राष्ट्रभक्तीनं अव्वल अशा प्रकारच्या जाणीवा व्यक्त करतात. विष्णू शास्त्री चिपळूणकर टिळकांच्या सुसंवादी असल्या समांतर साहित्याच्या मधलं एक महत्वाचं योगदान, मानदंडात्मक योगदान आहे. संत विनोबाचं साहित्य गांधीच्या प्रभावात आपल्याला पाहता येतं. साने गुरुजीचं साहित्य पाहता येतं. वाडखोलकरांना सुद्धा गांधीवादाच्या प्रभावात आपल्याला त्याचं अधोरेखित करता येतं. मामा वरेरकरांचे सत्तेचे गुलाम नावाचं नाटक असेल, वामन मल्हार जोशी यांच्या कादंबरी असतील, विभावरी शिरूरकरांचं अनेक साहित्य, कादंबरीचं साहित्य असेल, किंवा टिळकांच्या प्रभावातलं शिवराम महादेव परांजपेचं काळ नावाचं वृत्तपत्र, कोलटकरांचं संदेश नावाचं वृत्तपत्र असेल, गोपाळ गणेश आगरकरांची सामाजिक आणि पत्रकाराची भूमिका असेल, रानड्यांच्या संदर्भातलं एकूण योगदान असेल, बाळशास्त्री जांभेकरांच्या संदर्भातलं आणि सत्यशोधिकी परंपरा, ब्राह्मणेतरांची परंपरा हे समजून घेताना आम्हाला आंबेडकर, कॉम्रेड S.M. डांगे हे सुद्धा समजून घ्यावे लागतील. मित्र, खाडीलकरांचं कीचक वध नावाचं नाटक हे प्रतिकात्मक पौराणिक कथेच्या माध्यमातून ब्रिटिशांची सत्ता किती बदमाश आहे, रावणाचा आणि तिथल्या किती वाईट अशा प्रकारे कीचकाची प्रवृत्ती इंग्रजामध्ये कशी आहे, आणि म्हणून कीचक वध नावाचं प्रतिकात्मक टायटल देऊन त्यांनी संबंध वास्तवावर प्रकाश टाकणारं नाटक हे कृष्णाजी प्रभाकर खाडीलकरांनी तिथं लिहिलेलं आहे. मामा वरेरकरांच्या सत्तेच्या गुलाम मध्ये स्वातंत्र्याच्याच आकांक्षेनं लिहिलेली संबंध ही भूमिका आहे. साने गुरुजींची नाटकं, साने गुरुजींचं साहित्य, कविता, साने गुरुजींचं वैचारिक साहित्य हे समाजवाद आणि गांधीवादांच्या बेरजीतून ती संबंध भूमिकेतून आलेलं साहित्य आहे. नाशी फडके हे रंजनवादी लेखक आहे. खरं तर फडके खांडेकरांचं युग हे जीवनवादी आणि कलावादी म्हणून गाजलं.
पण हे दोन्हीही वाद हे वांजोटे वाद ठरलेले आहेत. या दोघांच्याही नायक नायिका प्रेमामध्ये मशगूल झालेले आहेत. ज्या काळामध्ये प्रत्यक्षातला मराठी नायक राष्ट्रभक्तीने प्रेरित होऊन तो देशभक्तीने सत्याग्रहामध्ये उतरत होता, तुरुंगात जात होता, त्यावेळेला फडके खांडेकर चुंबनाचे आणि आलिंगनांचे साहित्य लिहित होते. त्यांना लिहिण्याचं स्वातंत्र्य जरूर आहे, पण भारतीय स्वातंत्र्य संग्रामाचे वास्तव पडसाद फडके खांडेकर युगाच्या कादंबरीमध्ये त्यांच्या कथेमध्ये उमटलेले नाहीत. ही दुर्दैवाची बाब आहे. मराठी साहित्याचं आत्मपरीक्षण आणि मूल्यमापन करत असताना हे दोष आम्हाला समजून घ्यावे लागतील. मला मान्य आहे की नासी फडकेंच्या प्रवासी नावाच्या कादंबरीमध्ये त्यांच्या नायक हा देशभक्त दाखवलाय त्यांनी, त्याची प्रेयसी त्याला भेटायला येते आणि हा सत्याग्रहात सामील होत असताना त्या प्रियकराच्या गळ्याला पडून रडते. आता प्रियकराने प्रेयसीचं प्रेम व्यक्त करण्यासाठी प्रियकराचा गळा प्रेयसीच्या हातामध्ये यावा, तिच्या बाहुपाशात यावा, याची सोय म्हणून नासी फडके या देशभक्त नायकाला सत्याग्रही दाखवतात. एवढा पुरता जर स्वातंत्र्याच्या संग्रामाचा संदर्भ फडक्यांची प्रतिभा जर स्वीकारत असेल तर धन्य ते नासी फडके म्हणावे लागेल. मला टीका करताना वाईट वाटतं, परंतु या लोकांच्या प्रतिभा रंजनामध्ये बुचकळलेल्या गेलेल्या आहेत. त्यांना राष्ट्रभक्तीपेक्षा रंजन महत्वाचं वाटलेलं आहे आणि दुर्दैवानं त्यावेळेच्या रसिकाला सुद्धा तेच प्रिय झालं. अर्थात सर्व जनता ही राष्ट्रद्रोही होती असं माझं मत नाही. आणि आपल्या तुमच्या माझ्या मराठी मातीतल्या लोकांनी हैदराबाद मुक्ती संग्राममध्ये सत्याग्रह केले, कुणाचे खून मुर्दे पडले, अनेक अत्याचार झाला. सावरकरांचं साहित्य सुद्धा जय स्तुतेसारखं गाणं असेल किंवा सागरा प्राण तळमळल्यासारखं अत्यंत काळजातून उमललेले स्वर, याला खोटं कसं म्हणताय? सावरकर खास मराठीत हे देशभक्त आहेत. देवीसिंग चव्हाण, अनंतराव भालेराव या मराठवाड्यातल्या देशभक्तांचं वैचारिक साहित्य हे आम्हाला स्वातंत्र्याच्या संग्रामाच्या संदर्भातच त्याचं मूल्य आपण आकळू शकतो. महात्मा फुल्यांचं साहित्य हे समाज समतेला प्राधान्य देत असलं, ब्राह्मणशाहीच्या विरोधाला ते प्राधान्य देत असलं, तरी सुद्धा या देशामध्ये ब्रिटिशांची सत्ता कायमची राहावी अशी भूमिका महात्मा फुले घेत नाहीत. त्यांची स्वातंत्र्याची संकल्पना पेशवाईतून बहुजनाला मुक्त करण्याची, शेतकरी दलिताला मुक्त करण्याची, आणि म्हणून शिक्षणावरती त्यांनी भर दिला, सामाजिक समतेवरती त्यांनी भर दिला. स्वातंत्र्याचं प्रतीक असणारा शिवाजी महाराजांचा पोवाडा महात्मा फुल्यांनी गायलेला आहे. कुळवाडी भूषण म्हटलेलं आहे त्यांनी. ब्राह्मणाचं कसब हे ब्राह्मणशाहीतून मुक्त करण्यासाठी लिहिलं. शेतकऱ्याचा असूड विषमतेच्या संबंध भूमिकेतून मुक्त करण्यासाठी शेतकऱ्यांना त्याच्या कैवारातून लिहिलं. पण सार्वजनिक सत्य धर्म लिहिताना मानवतावादी फुले दिसतात. ईश्वराला निर्मिक मानताना फुले हे निश्चितपणे मानवतावादी ठरतात. मानव मुक्तीचा विचार त्यांच्या संबंध साहित्यात येतो आणि त्यांचा मानवतावाद हा देशाच्या स्वातंत्र्याच्या विरुद्ध नाही. मित्र, दादा धर्माधिकारींचं स्त्रियांच्या सन्मानाचं साहित्य हे गांधीच्या प्रभावातून पुढे आलेलं आहे आणि म्हणून अनेक गांधीवादी लेखक, विनोबा असतील, दादा धर्माधिकारी असतील, साने गुरुजी असतील, यदुनाथ थत्ते असतील किंवा प्रधान मास्तरांचं साहित्य, सगळं गांधीवाद समाजवादाचं कॉम्बिनेशन त्याच्यात आपल्याला दिसतं. आणि म्हणूनच आपल्याला हे वेगवेगळे, आंबेडकरांचा वेगळा प्रभाव, आगरकर आंबेडकर किंवा टिळक रानडे फुले हे वैचारिक दृष्ट्या वेगवेगळ्या भूमिका दिसत असल्या तरी मूलभूत स्वातंत्र्याच्या संदर्भामध्ये आणि राष्ट्रीय स्वातंत्र्याच्या संग्रामाच्या संदर्भात यांची व्यापक अशा प्रकारची तात्विक आणि उदात्त मूल्याची भूमिका आपल्याला समजून घेतल्याशिवाय केवळ राष्ट्रीय स्वातंत्र्य आपल्याला समजून घेता येणार नाही. राष्ट्राचं स्वातंत्र्य आणि राष्ट्राचा संग्राम म्हणजे फक्त राजकीय संग्राम नाही, तो सांस्कृतिक मुक्तीचा संग्राम आहे, तो सामाजिक मुक्तीचा संग्राम आहे, तो आर्थिक मुक्तीचा संग्राम आहे. आणि म्हणून राजकीय स्वातंत्र्याच्या संग्रामाच्या संदर्भातली ही दुसरी जी मुद्दे आहेत, ही विस्तारात्मक गुंतागुंतीची जी भूमिका आहे, व्यापक समग्र समतेची, समग्र मानवतेची भूमिका मराठी साहित्यिकांनी जपली, पूजली, निश्चित जोपासली. त्याचं महत्व हे कमी मानता येणार नाही. अगदी जळगाव सारख्या शहरामध्ये दुर्गानाथ तिवारी नावाच्या गृहस्थांनी राष्ट्रीय चळवळ त्या ठिकाणी आपल्या साहित्यातून निर्माण केली आणि जोपासली. डॉक्टर सुरेंद्र बारलेंगे सारखा तत्वज्ञ हा निश्चितपणे या संबंध स्वातंत्र्याच्या चळवळीच्या संदर्भात काही थोडंफार लेखन निश्चित करतो. गीता रहस्यासारखं टिळकांचं निष्काम कर्मयोगाचं तत्वज्ञानाचं पुस्तक हे धार्मिक नाही, हे सांस्कृतिक मुक्तिदातेचा संदर्भ आहे. त्याच्यामध्ये स्वातंत्र्याच्या मुक्तीचा, स्वातंत्र्याचा संदर्भ गीता रहस्यामध्ये पाहता येतो. टिळकांचा स्वधर्माची संकल्पना, टिळकांच्या स्वराज्याची संकल्पना त्यांच्या वैचारिक अंगामध्ये गीता रहस्यातून आपल्याला उलगडून घेता येते. आगरकरी संप्रदायी
वामन मल्हार जोशी यांचं संबंध साहित्य वाङ्मय, सुशीलेचा देव असेल, हिंदू काळे आणि सरला भोळे नावाच्या कादंबऱ्या असतील, त्यामध्ये ध्येयवादी त्यांनी माणसं उभी केलेली आहेत. आगरकरांचा बुद्धिनिष्ठ युवाद आणि रानड्यांचा एकेश्वरी अशा प्रकारचा विचार आणि टिळकांचा निष्काम ध्येय कर्मयोग, या तिघाचं कॉम्बिनेशन करूनच आपल्याला मराठी साहित्याकडे जाता येतं. महर्षी विठ्ठलरामजी शिंदे यांचं साहित्य असेल, राणा चव्हाणांचं साहित्य असेल, डॉक्टर श्रीधर केतकरांचं, श्रीम माट्यांचं किंवा शेजवलकरांचं साहित्य असेल, आणि टिळक प्रेमी नची केळकर केसरी मधलं आणि मराठातलं किंवा सह्याद्रीचे संपादक गुण असणारं त्यांचं साहित्य असेल, ध्येय हाच देव म्हणणारे वामन मल्हार जोशी असतील, आणि सावरकरांचं माझी जन्मटेप सारखं स्वातंत्र्याच्या संबंध ज्याला भोगणारं का अशा प्रकारचं पुस्तक असेल, टिळकानंतरचा गांधीवाद असेल, साम्यवाद समांतर साम्यवाद असेल, हिंदी राष्ट्रवाद असेल किंवा समांतर हिंदुत्ववाद असेल, समांतर आंबेडकरवाद असेल, समांतर ब्राह्मण ब्राह्मणेतर वाद असेल, समांतर नवमतवाद असेल, या सर्वांचे संदर्भ मराठी साहित्याच्या कानाकोपऱ्यामधल्या अनेक पुस्तकामध्ये लेखनामध्ये उमटलेले आहेत. राष्ट्रीय चळवळीला धरून असणारं आणि ब्राह्मणाशी समान हक्कासाठी भांडणारं वारा कोठारी यांचं वृत्तपत्री अशा प्रकारचं लेखन असेल, किंवा खंडेराव बागल असतील, पाळेकरांचं जागृतीमधलं लेखन असेल, ठाकरेंचं प्रबोधन संदर्भातलं असेल, श्रीपतराव शिंदे यांचं ब्राह्मणेतर चळवळीतलं योगदान असेल, हे सर्व संदर्भ आपण जर लक्षात घेतले तर मित्र हो, मला निश्चित असं वाटतं की भारतीय स्वातंत्र्याच्या संग्रामाचा प्रभाव हा निश्चितपणानं वेगवेगळ्या स्वरूपात, वेगवेगळ्या वाङ्मयीन फॉर्म मध्ये, वेगवेगळ्या कालखंडामध्ये, विशेषतः 100-150 वर्षाचा जो कालखंड आहे त्याच्या आमच्या डॉक्टर कुलकर्णींनी जो संदर्भ दिला, झाशीच्या राणीवरती 6-7 नाटकं असतील, सावरकरांच्या वरती 2-3 नाटकं असतील, संख्या महत्वाची नाही, हे राष्ट्रीय स्वातंत्र्य संग्रामामध्ये समर्पित झालेले नायक लेखकाच्या प्रतिभेचे विषय झालेले आहेत. कवितेचे विषय, नाटकाचे विषय, कादंबरीचे विषय झाले, हे माझ्या दृष्टीने महत्वाचं. आणि म्हणून मराठी साहित्यामधला अत्यंत महत्वाचा प्रवाह जर असेल तर स्वातंत्र्यनिष्ठ, समतानिष्ठ आणि मानवतानिष्ठ अशा प्रकारचे साहित्याची जी मांडणी मराठी साहित्याच्या पार्श्वभूमीवरती अजेंड्यावरती झाली, त्याच्या मुळामध्ये 1947च्या संदर्भात निर्माण झालेलं काँग्रेसच्या मध्यवर्ती प्रवाहातलं संबंध प्रेरक असं कर्तृत्व, सावरकरी कर्तृत्व, सुभाषचंद्रांचं कर्तृत्व, आंबेडकरी कर्तृत्व, कम्युनिस्टांचं कर्तृत्व, समाजवाद्यांचं कर्तृत्व, हे मला महत्वाचं वाटतं. खाडीलकरांचीच नाटकं जर घेतली तर भाऊबंदकी सारखं नाटक असेल किंवा सत्व परीक्षेसारखं किचकवत सारखं नाटक असेल, या सर्वांच्या मुळाशी पारतंत्र्याची वेदना ही खाडीलकरांच्या प्रतिभेला डाजत होती, टोचत होती. आणि म्हणून त्यातून एक खंबीर अशा प्रकारचा नायक खाडीलकरांनी त्यांच्या नाटकात उभा केला. हे खंबीरपण ह्या सत्यनिष्ठ नायकाचं वैशिष्ट्य आहे, आणि ते लोकमान्य टिळकांच्या खंबीर नेतृत्वाच्या प्रभावातून संस्कारित झालेला नायक खाडीलकरांनी मराठी नाटकातून उभा केलेला आहे. आणि हे आपल्याला टाळताना नाही, हे वास्तव आहे. आचार्य अत्र्यासारखा बहुआयामी विरोधी लेखक वंदे मातरम सारखं साहित्य निर्माण करतो. त्याचबरोबर घराबाहेर नावाच्या नाटकामध्ये, कौटुंबिक नाटकामध्ये व्यक्ती स्वातंत्र्याचं सूत्र आणि तत्व हे त्या ठिकाणी तो मांडतो. रांगणेकरांची कुलवधू नावाचं नाटक असेल, ते स्त्री स्वातंत्र्याच्या संकल्पनेला न्याय देणारं ते नाटक आहे. पण ही स्त्री स्वातंत्र्याची संकल्पना ही भारतीय स्वातंत्र्याच्या संग्रामाच्या प्रभावातूनच ही पुढे आलेली संकल्पना आहे. मित्र हो, या काव्याच्या संदर्भात विचार करताना अग्निसंप्रदायिक काव्य ज्याला म्हणतो मराठीमध्ये विपुल प्रमाणात आलेलं आहे. तुरुंगाच्या दारात नावाचं काव्य, क्रांतीच्या जय जयकार गर्जणारी अग्निसंप्रदाय कुसुमाग्रजांची कविता असेल, मातीची दरपुक्ती नावाची त्यांची संकल्पना आणि कविता ही सूचक आहे. गरजा जय जयकार क्रांतीचा तर कुसुमाग्रजांनी ठासूनपणे तो संबंध ब्रिटिशांच्या उरावर नाचणारी ही कविता दिली, आणि ज्या कवितावरती लाखो लोकांनी अनेक पिढ्यांनी प्रेम केलेलं 1902चा त्यांचा विशाखाचं आगमन हे अत्यंत महत्वाचं आहे. क्रांतीचा संघर्ष, हौतात्म्याचं बलिदान गौरव करणारी कुसुमाग्रजाची विशाखा अनेक लेखकांना, अनेक स्वातंत्र्य भक्तांना ही संबंध प्रेरक ठरलेली आहे. प्रकाश, तिमिर, यज्ञ, स्थंडील, समिधा, अग्नी अशा प्रकारच्या प्रतिमा अनेक आधुनिक संदर्भांनी या कवीच्या संबंध काव्यामध्ये आपल्याला आपण समजून घेऊ शकतो. पेटवू द्या वणवा कणा कणात मशाली, हिमलाट पहा जगावर आली, अशा प्रकारची
ऊर्जा देणारी कविता आपण मराठीमध्ये अनुभवतो आहोत. रक्तध्वज पूर्वेवर चढू द्या, आकाशात निखारा फुटू द्या, खोप्यातील खग भिडू द्या, अशा प्रकारची सुंदर कविता याच स्वातंत्र्य संग्रामाच्या प्रभावात लिहिली गेली. ज्वलात जळू द्या तम सारा, अशा प्रकारची काव्यात्मक तत्वज्ञानात्मक सूत्र मांडणाऱ्या कविता आपण अनुभवलेल्या आहेत. यशवंतांच्या काव्यामध्ये राजकीय पारतंत्र्याचे संदर्भ आलेले आहेत. उदाहरणार्थ मांडवी सारखी कविता, पुनर्भेट सारखी कविता, तुरुंगाच्या दारात नावाची कविता किंवा गाऊ त्यांना आरती, अशा प्रकारची एक स्वातंत्र्याच्या उर्मीनं प्रेरित झालेली कविता. अशा आणि याच समकालीन अनेक कवी असे आहेत की जे केवळ प्रेमामध्ये कल्पनेच्या तरंगामध्ये उडत होते आणि वास्तवाकडे ते दुर्लक्ष करत होते. अशा प्रकारच्या कवीच्या स्वातंत्र्याचा सन्मान करत असताना त्यांनी घेतलेली भूमिका मात्र मला निश्चितपणे चुकीची वाटते, अपूर्ण वाटते, अर्धवट वाटते. यशवंत म्हणाले कवितेमध्ये, वाढू दे कारागृहाच्या भिंतीची उंची कितीही, मनमना नाही क्षिती, भिंतीच्या उंचीत आत्मा राहतो का कोंडुनी, मुक्त तो रात्रंदिनी. कोणाचाही आत्मा कारागृहाच्या भिंतीमध्ये अडकून पडू शकत नाही. ही मुक्ततेची आत्मविश्वास देणारी, शाश्वती देणारी कविता यशवंतांनी लिहिली. स्वातंत्र्य लक्ष्मीस मुजरा ही कविता त्यांच्या संबंध काव्य क्षेत्राचं बहुमान ठरते. स्वातंत्र्य लक्ष्मी तुझ्या पायी सदा मी लीन आहे, असं म्हणणारी कवीची यशवंतांची प्रतिभा. रक्ताचे अर्घ्य नावाची कविता बडोद्याच्या महाराणी समोर यशवंतांनी गायलेली आहे. आणि म्हणून सावरकरांचं जयस्तुती असेल किंवा तुझं विण जनन ते मरण सारखी कविता असेल किंवा बलसागर भारत हो यासारखी राष्ट्रभक्तीची कविता असेल, स्थंडिल संप्रदायामधले विनायक कवी माधव, टेकाडे, तेवारी अशा अनेक कवींचं योगदान आपल्याला समजून घ्यावं लागेल. श्रीकृष्ण पवळे आणि वारा कांत मराठवाड्यातले यांचंही योगदान या संदर्भात महत्वाचं ठरत आहे. विनायकांची ऐतिहासिक व्यक्ती आणि प्रसंग त्यामध्ये जरी त्या साहित्यात असले पण संदर्भ ते वर्तमानाचे होते. वारा कांतांची रुद्रवीणा, श्रीकृष्ण पोळ्यांचं परायण किंवा पोळ्यांच्या भावकवितेशिवाय दगतागता अंगार अशा प्रकारचा त्यांच्या काव्यामधला संबंध अंतरंग जर आपण तपासलं तर भारतीय संग्रामाचे प्रभाव कितीपर्यंत कुठपर्यंत मराठी माती आणि मराठीच्या गाभ्यामध्ये पोहोचले होते याची साक्ष आपल्याला मिळते. तेव्हा अंतर अग्नी क्षणभर तरी फुलवावा, कशा साई विजविशी डोळे उजळत तुझे भाळ म्हणणारे कुसुमाग्रज, रात्रीच्या गर्भात असे उद्याचा उषकाल ही शाश्वती देणारे कुसुमाग्रज, वादळी रणात करणे कोठून नाजूक भावनांचे लालन पालन, काढ सखे गळ्यातील तुझे चांदण्याचे हात, ही कर्तव्याची जाणीव व्यक्त करणारा देशभक्त अशा प्रकारचा नायक कुसुमाग्रजाच्या कवितेच्या अंतरंगामध्ये उभा आहे. जालियनवाला बाग सारखी विशाखामधली कविता, डमडमच्या तुरुंगात सारखी कविता किंवा कुसुमाग्रजाची अहिन नकुल सारखी कविता ही वेगवेगळ्या सूचित अर्थानं स्वातंत्र्य संग्रामाच्या संदर्भातलं एक वेगळं वास्तव मांडू पाहत होते. इंदोरचे राह काळले तेज भरले भरले म्हणता हिम अंगार, आणि अशा प्रकारची पुंकर मारणारी वणव्यापूर्वी तेजाची स्थिती सांगणारी ही स्थंडिल संप्रदायाची कविता काळेले लिहितात. वारा कांतांच्या रुद्रवीणेमध्ये रक्तमास असती अग्निसंप्रदायी अशी भूमिका येते. वसंत बापटांच्या कवितेमध्ये रणशिंग फुंकलं जातं. त्याचबरोबर सदैव सैनिका पुढेच जायचे अशा प्रकारचा आग्रह केला जातो. तुझ्याच कामामधून तुझ्या घामामधून उद्या पिकेल सोन्याचं रान, हा विश्वास देणारी वसंत बापटांची कविता निखळ स्वातंत्र्यनिष्ठ कविता आहे. ठिणगी पेटेल जोसात येईल विजेच्या वेशात, ही त्यांची बापटांची कविता. किंवा शतकानंतर आज पाहिली रम्म पहाट, उल्का फुले मागणारी ही संबंध बापटांची कविता जर आपण लक्षात घेतली तर हे सर्व संदर्भ हे निश्चितपणे स्वातंत्र्याच्या संकल्पनेमधल्या वेगवेगळ्या अंतरंगातल्या सूत्रांना स्पर्श करणाऱ्या. कामगार मुक्ती, स्त्री मुक्ती, मानव मुक्ती, दलित मुक्ती, आदिवासी मुक्ती, शोषण मुक्ती या सर्व दुःखापासून माणसाला मुक्त करण्यासाठी स्वातंत्र्य संग्रामाची संकल्पना व्यापक परिप्रेक्ष्यामध्ये मराठी साहित्याच्या प्रतिभाने पेललेले आहेत आणि पचवलेले आहेत. म्हणून तर वामन जोशी यांच्या कादंबरीमधला जो काही ध्येय हाच देव सांगणारी सुचेल्याचा देव कादंबरी, इंदू काय आणि सरला बोले सारखी कादंबरी, किंवा डॉक्टर केतकरांच्या मधल्या गोंडवनातील प्रियवंदा, ब्राह्मण कन्या अशा प्रकारच्या मधून कादंबऱ्यामधून परागांधा सारख्या कादंबरी कलाकृतीतून जाती व्यवस्थेचा विरोध त्यांनी मांडलेला.
साने गुरुजींनी ध्येयासाठी आणि आदर्शासाठी संबंध साहित्य निर्मिती केलेली आहे आणि धडपडणारी मुले त्यांनी निर्माण केली. सत्याग्रह, कायदेभंग, जंगल कायदा याची पार्श्वभूमी साने गुरुजींच्या साहित्यात आपण समजून घेता येते. स्वातंत्र्याने पेटलेली मनं ही साने गुरुजींनी पुरवाळली आणि आपल्या साहित्यामध्ये अधोरेखित केली. गोड शेवट या कलाकृतीमध्ये दयाराम भारतीय क्रांतिकारी चरित्र नायक उभा त्यांनी केलेला आहे. त्यागी आणि समर्पित आदर्श व्यक्तींचे चरित्र साने गुरुजींच्या काव्य संबंध साहित्यामध्ये गाभ्याचे विषय ठरलेले आहेत. भावी वरेरकरांनी धावता ढोटा लिहिला, बिजली लिहिलं आणि कामगारांच्या नेतृत्वाचा संबंध एक नवनेतृत्व स्वातंत्र्य प्रेरित झालेलं ते उभे करतात. फाटकी त्यांची वाकळ जी आहे ती पण मला महत्वाची वाटते. खालच्या वर्गाची जागृती करणारं आणि स्त्रियांचं कैवार घेणारं भावी वरेरकरांचं साहित्य हे स्वातंत्र्यपणानं प्रेरित झालेलं साहित्य आहे. उये देशपांड्यांचं मनोविश्लेषणात्मक साहित्य, समाजवादी आणि संबंध फॅशिझमचा विरोध करणारं मूल्यनिष्ठ अशा प्रकारचं साहित्य असेल. त्यांची अरविंदांच्या संदर्भातलं किंवा प्रतिकात्मक अशा प्रकारचं संघर्षाचं साहित्य हे मला महत्वाचं वाटतं. नाहा आपटे यांच्या कादंबरी विश्वाबाहेर स्वातंत्र्याच्या संदर्भातलं राजकारण हे त्यांनी मांडण्याचा प्रयत्न केला. केंद्र साने लोकमित्रमध्ये खेड्याची सुधारणा स्पष्ट झालेली आहे. आंदोलन वादळापासून दूर असणारं साहित्यही बरंच होतं, परंतु 1942 आबा हा देहवादी शिक्षक तिथेच मांडलेला आहे. त्याचबरोबर 46 मध्ये कुबेर का रंक अशा प्रकारचं हे वेगळं अशा प्रकारचं साहित्य कृती ते मांडण्याचा प्रयत्न करतात. विवा हडप हे संबंध ऐतिहासिक कादंबरीच्या माध्यमातून समाजवादाच्या प्रभावातून ते साहित्य लिहितात आणि राजकीय नेतृत्वाच्या संदर्भात ती भूमिका मांडताना देशभक्तीची वेगवेगळी रूपही ते त्या ठिकाणी मांडण्याचा प्रयत्न करतात. वादळ साहित्य कृतीमध्ये प्रगत जीवन मूल्यांची अभिव्यक्ती आहे. टिळक गांधींच्या नावावर पोट भरणारी स्वार्थी चळवळ ही संबंध विचका करणारी आहे अशा प्रकारची भूमिका सुद्धा अनेक साहित्यिकांनी घेतलेली आहे. गांधींनी खेड्याकडे चला म्हणून सांगितलं आणि आंबेडकरांनी खेडे सोडा म्हणून सांगितलं. या दोन भूमिकातला मूल्यात्मक संघर्ष जरी समजून घेतला, विसंवाद असला तरी दोघेही राष्ट्रभक्त आहे हे समजून घेण्याची गरज आहे. आणि म्हणून अन्नदाता उपाशी हा वर्गीय लढ्याचं समाजवादी सूत्रावरचं साहित्य असेल. गीता साने यांचं समाज जीवन आणि स्त्री प्रश्नाचा कळवळा असेल. श्रीधर देशपांडे यांचे सहारा मधलं राजकीय निवडणुकाची पार्श्वभूमी असणारं अशा प्रकारचं साहित्य असेल. या सर्व संदर्भात विचार करताना माडखोलकरांची मुक्तात्मा उद्बोधनाची दृष्टी सिद्ध करते. ही राजकीय कादंबरी जरी असली तरी त्यामध्ये शृंगाराचं वर्चस्व जास्त आहे आणि म्हणूनच मुखोटेसारखे त्यांची कादंबरी मात्र स्त्री गुलामीच्या प्रश्नावर प्रकाश टाकते आणि ती प्रभावी ठरते. त्याचबरोबर राजकीय दृष्ट्या माडखोलकरांची कादंबरी इतरांच्या तुलनेनं निश्चित प्रगल्भ अशा प्रकारची कादंबरी. नासी फडक्याला प्रणय पंढरीचे वारकरी म्हटलं गेलं. त्या वारकऱ्यांच्या पातळीवरती आणि संबंध प्रवाहामध्ये माडखोलकरांचे नाव घेतलं जातं, पण त्यांनी गांधीवाद, साम्यवाद अशा प्रकारच्या सूत्रांना स्वीकारून त्यांनी आपली कादंबरी लिहिण्याचा प्रयत्न केला. खांडेकरांची दोन मने हे तिथला मागासवर्गीय नायक आणि खेड्याला प्राधान्य देणारा आहे आणि म्हणूनच रंजन प्रधान कादंबरी लिहिणारे खांडेकर आणि फडके जरी असले तरी समांतर काही लेखकांनी मात्र अपवाद करून राष्ट्रभक्तीला महत्वाचं स्थान दिलेलं आहे. या सर्व पातळीवरती विचार करताना मित्र हो, या आपल्या संयोजकांनी एक सुंदर अशा प्रकारच्या विषयाला हात घातलेला. साहित्य हे साहित्याच्या चौकटीमध्ये वाचायचं नसतं. एखाद्या आकृतीबंधामध्ये साहित्य लिहिलं असलं तरी सुद्धा त्या साहित्याचे परिणाम क्षेत्र हे संबंध संस्कृतीचा जीवनपट असतो. त्याला संबंध राष्ट्राच्या, धर्माच्या, जातीच्या मर्यादा साहित्याला नसतात. आणि म्हणूनच भारताचं साहित्य, महाराष्ट्राचं मराठी साहित्य हे विश्वात्मक प्रभाव टाकणाऱ्या साहित्याच्या परंपरेमध्ये मोडणारं साहित्य आहे. मराठी साहित्यिक हे स्वातंत्र्याप्रती इमानदार राहिले, समतेच्या संदर्भात इमानदार राहिले, माणसाच्या संदर्भात इमानदार राहिले. प्रतिभाशैली कुणाकुणाची वेगळी, प्रतिभेची क्षमता कमी जास्त असू शकते, पण हे सगळं असताना सुद्धा प्रत्येकाने आपल्या प्रतिभेचा ठसा आपल्या साहित्यामध्ये उमटवला आणि स्वातंत्र्याची संकल्पना राजकीय चौकटीपुरती मर्यादित न ठेवता स्त्रीचं स्वातंत्र्य, आदिवासी दलितांचं स्वातंत्र्य, शोषणमुक्त समाजाचं स्वातंत्र्य, माणसाचं स्वातंत्र्य आणि भारताच्या स्वातंत्र्यासह जगाचं स्वातंत्र्य, जगा आणि जगू द्या या संदर्भातली व्यापक भूमिका मराठी साहित्याच्या भूमिकेमध्ये आपल्याला अनुभवता येते. आणि म्हणून मराठी साहित्यातला गांधीवाद, मराठी साहित्यातला आंबेडकरवाद, मार्क्सवाद, समाजवाद
या सर्वांची मुळं ही केवळ भारतीय मुक्तीपर्यंत मर्यादित राहत नाहीत. विश्वाच्या शांततेला भेटणारं हे साहित्याची सूत्र आहे. भारतीय स्वातंत्र्याचा संग्राम हा भारतीय भूमीमध्ये लढला गेला, पण भारताच्या स्वातंत्र्याचा प्रभाव चीनसह जगातल्या स्वातंत्र्य पाहणाऱ्या अनेक देशाच्या स्वातंत्र्य चळवळीमध्ये पडला. म्हणून तर गांधीतल्या महात्म्याला हा अमेरिकेचा राष्ट्राध्यक्ष वंदन करतो, नेल्सन मंडेला वंदन करतो, अभिवादन करतो. अनेक पाश्चात्य विचारवंत गांधीतला महात्मा डोक्यावर घेऊन नाचतात. याचं कारण भारतीय स्वातंत्र्याच्या प्रेरणा या विश्वात्मक अशा प्रकारच्या आहेत. आज तालिबान्यांनी एक अफगाणिस्तान देश पादाक्रांत केला आणि जगातल्या संबंध शांततेला धक्का लावलेला आहे. अमेरिकेची प्रस्थापित महासत्ता आणि चीन आणि रशियाच्या उद्याला आलेल्या नव्या महासत्ता यांचा संघर्ष अंतरिक्षामध्ये चालू आहे, जमिनीवर चालू आहे आणि समुद्रात चालू आहे. अनेक राष्ट्रांकडे अणुबॉम्ब निर्माण झालेला आहे आणि अणुबॉम्बच्या निर्मितीमध्ये आणि त्याच्या स्फोटामध्ये 700 कोटीची माणसं मरणार आहेत. आणि हे मारण्याचं पाप आपले तुमच्या आमच्या समाजातले मानवी शास्त्रज्ञ विज्ञानाचा गैरवापर करून हुकुमशाहीच्या दावणीला आपले मेंदू गहाण ठेवून नव्या हिटलरशाहीला बळी गेलेले नवे शास्त्रज्ञ अणुस्फोटाची निर्मिती करतायत. अणुस्फोटामध्ये माणूस जगणार नाही, मरणार आहे याची खात्री हुकुमशहाना आहे, पण त्यांना परवा नाही. त्यामध्ये तेही जगणार नाही, बायडनही जगणार नाहीत, पुतीन जगणार नाही, जिनिपिंग जगणार नाहीत, पाकिस्तानचा आणि चीनचा कोणताही राष्ट्राध्यक्ष जगणार नाही, भारतही जगणार नाही. असा सर्वसंहारक जागतिक नकाशा चालू असताना या नवीन वास्तवाच्या, कुरूप वास्तवाच्या, भीषण वास्तवाच्या भयामध्ये संबंध 700 कोटीची मानवता भयभीत झाली, गर्भगळीत झाली. मृत्यूच्या दाढेमध्ये आता सापडलेला हा माणूस आता जगवायचा कसा आणि तो जगायचा कसा हा प्रश्न आहे. कोट्यावधीचे पैसे अण्वस्त्रावरती खर्च केले जात आहेत. संवादक अशा प्रकारच्या प्रयोगशाळा विज्ञानाच्या नावानं चालू आहेत. आमचे तुमचे सगळे शास्त्रज्ञ हे हिटलर शहाच्या संबंध बळी जाऊन त्यांच्या खिशामध्ये आपल्या मेंदू ठेवून जगाला नष्ट करण्यासाठी उभे राहिलेले. विज्ञान हे जगवण्यासाठी की मारण्यासाठी? संस्कृती जगवण्यासाठी आहे, साहित्य जगवण्यासाठी आहे, सत्य जगवण्यासाठी आहे, विज्ञान निष्ठा जगवण्यासाठी आहे. माणूस निष्ठा, माणसावरचं प्रेम, माणसाचं केंद्र माणसाच्या जगात शिल्लक राहावं ही भूमिका भारतीय परंपरेची आहे. भारतीय बुद्ध, भारतीय महावीर, भारतीय विवेकानंद, भारतीय महात्मा गांधी, भारतीय बसवेश्वर, भारतीय सर्व तत्वज्ञ, सर्व संत हे संबंध माणस केंद्रीय साहित्य लिहितात, विचार मांडतात, माणसाच्या कल्याणाची संबंध यात्रा अधोरेखित करतात. आणि विश्व हीच मानवता. संत साहित्याने सांगितलं, विश्वची माझे घर, अवघाचा संसार सुखाचा करूया, वसुदैव कुटुंबकम हे भारतीय संस्कृतीचं सूत्र अनेक लेखकांनी प्रतिभेवरती पेललं आणि पचवलं. अशा प्रकारच्या भारतीय संस्कृतीला पेलणारं, पचवणारं अशा प्रकारचं नवं साहित्य स्वातंत्र्याच्या प्रेरणेतून निर्माण झालं. पण हे स्वातंत्र्याची प्रेरणा जगाला मुक्त करण्यासाठी आहे. जगाच्या मुक्ततेमध्ये भारताच्या स्वातंत्र्याचं समाधान आहे. आम्हाला आमच्या एकट्यापुरतं स्वातंत्र्य नको, आम्हाला एकट्यापुरती शांतता नको, कारण ती शक्य नाही. आम्ही स्वयंभू झालो, आम्ही शांततावादी राहिलो आणि पाकिस्तान जर अशांत राहिलं, इथिओपिया अशांत राहिला, अमेरिका जर अस्वस्थ राहिला, तो आक्रमक झाला, चीन आक्रमक झाला, तर आमची शांतता जगणार नाही, शिल्लक राहणार नाही. पण भारतीय तिरंगा, भारतीय संविधान आणि सार्वभौम टिकायचं असेल तर जगामध्ये शांतता पाहिजे. जगातला प्रत्येक माणूस सुखी समाधानी पाहिजे, त्याच्या तोंडात भाकरी गेली पाहिजे, प्रत्येकाची अस्मिता जगली पाहिजे, माणसाची सुरक्षा दिली पाहिजे. जगा आणि जगू दे या सूत्रावर आधारलेलं नवं जग, नवी संस्कृती, नवा माणूस, नवी विश्व संस्कृती, नवं विश्व राष्ट्रीय साहित्य, विश्व साहित्य आणि राष्ट्रीय साहित्य निर्माण करणारी प्रेरणा आमच्या स्वातंत्र्यामध्ये होती आणि आहे. हे भारतीय स्वातंत्र्य संग्राम 75व्या वर्षामध्ये अनुभवताना मी सलाम करतो माझ्या तिरंगा झेंड्याला, मी मुजरा करतो माझ्या संविधानाला, माझ्या सार्वभौमत्वाला आणि सर्व स्वातंत्र्य सैनिकाला. सर्व क्षेत्रातील सर्व स्वातंत्र्याचं योगदान देणारा सामान्य भूमिगत एखादा कार्यकर्ता असेल, तुरुंगात गेलेला एखादा स्वातंत्र्य सैनिक, या प्रत्येकाचं योगदान मी वंदनीय मानतो. जात धर्माच्या पलीकडे आणि देशाच्या नकाशा पलीकडे सर्व विश्वाच्या शांततेला सुरक्षित ठेवू पाहणार भारतीय व्यापक महान तत्वज्ञान शिल्लक ठेवण्याचं, विकसित करण्याचं काम मराठी साहित्यिकांनी जरूर केलेलं आहे. या मराठी साहित्यिकांचा मी सन्मान करतो आणि या संबंध साहित्याची उजळणी करताना, त्यांचं स्मरण करताना, त्यांचं मूल्यमापन करताना
या संबंध मराठी साहित्याचा जागर करण्याची संधी मला या CPN बिरार कॉलेजनं मला दिली. त्यामध्ये विशेषतः त्यांचे प्राचार्य असतील, मिलिंदराव असतील किंवा देव साहेब आणि डॉक्टर कुलकर्णी, त्यांचे सर्व टीम जे आहे ते अत्यंत तंत्रज्ञ, त्यांच्यातले सूत्रसंचालक मॅडम, त्यांच्यातले सर्व सहकारी हे अत्यंत उत्तम निष्ठेनं राष्ट्रभक्तीच्या भावनेतून या संबंध संकल्पनेला न्याय देण्याची भूमिका ही संबंध टीम करते आहे. देवसाहेब, आपण तर मेजर जनरल होतात आणि आपली निष्ठा, राष्ट्रनिष्ठा, याला कोणाच्या सर्टिफिकेटची गरज नाही. मेजर जनरलच्या कर्तृत्वाला मी अभिवादन करतो, मुजरा करतो तुमच्या राष्ट्रभक्तीला. असा राष्ट्रभक्त संस्था चालक आणि नेतृत्व या कॉलेजला मिळालं आणि या संबंध माझ्या सहकार्याला मिळालं. माझे सर्व सहकारी प्राचार्य हे भाग्यवान आहेत. डॉक्टर कुलकर्णी भाग्यवान आहेत. देवसाहेबांच्या राष्ट्रभक्तीच्या प्रेरणेतूनच अशा प्रकारच्या राष्ट्रभक्तीचा विषयाला संबंध उजाळा देण्याचं काम आपल्या सर्व संयोजकांनी केलेलं आहे. आणि म्हणून सर्व संयोजक मित्रांचं मी जाहीरपणानं अभिनंदन करतो. 3 दिवस चालणारं कथा, कविता, नाटक, कादंबरीच्या संदर्भातलं, मराठी साहित्याचं स्वातंत्र्याच्या संदर्भातलं, संग्रामाच्या संदर्भातलं योगदान, जे मूल्यात्मक योगदान आहे, जे वाङ्मयीन सांस्कृतिक योगदान आहे, हे निश्चित फुलत जाईल. सगळ्या महाराष्ट्रामध्ये, देशामध्ये त्याचा प्रभाव पडेल, ते पेरलं जाईल आणि उगवेल ते स्वातंत्र्य भक्ताचं नवी पिढी जन्माला येईल. ही संबंध मरगळ संपून जाईल. निराशावाद्याचं भूत संपेल, अंधार संपेल, ज्ञानाचा उजेड पडेल, सत्याची पेरणी केली जाईल आणि स्वातंत्र्याच्या प्रेरणेतून नवं विश्व, नवं राष्ट्रीयत्व, नवी राष्ट्रीय संस्कृती, नवी विश्व संस्कृती जन्माला येईल. अशा प्रकारचा आशावाद व्यक्त करतो आणि भारतीय स्वातंत्र्य संग्रामाच्या संदर्भातल्या 75 वर्षाच्या या शुभ दिनाच्या निमित्तानं, शुभारंभाच्या निमित्तानं या संबंध चर्चासत्राचं उद्घाटन झालं असं जाहीर करून मी सर्वांना अभिवादन करून सर्वांना शुभेच्छा देतो. धन्यवाद. जय भारत, जय जगत. धन्यवाद सर. मराठी साहित्यिकांचं आणि साहित्याचं स्वातंत्र्य संग्रामात कशा प्रकारचं योगदान आहे या संबंधीचा विस्तृत परामर्श घेऊन मराठी साहित्यात स्वातंत्र्य संग्रामाचे संदर्भ, काही अपवाद वगळता फार मोठ्या प्रमाणात असून आजच्या पिढीला ते कसे मार्गदर्शक ठरणारे आहेत आणि कशा प्रकारे प्रेरणा देऊ शकतात या संबंधीचं विस्तृत विवेचन माननीय सरांनी केलेलं आहे. सर, पुन्हा एकदा धन्यवाद. यानंतर आजच्या या उद्घाटनाच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष माननीय श्री अच्युत देव सर यांना मी विनंती करते की त्यांनी कार्यक्रमाचा अध्यक्षीय समारोप करावा. माननीय देव सर. धन्यवाद. आजच्या चर्चासत्राचे मुख्य उद्घाटक डॉक्टर श्रीपाल सबनीस, मराठी अखिल भारतीय साहित्य संमेलन जे पुण्याला झालं होतं त्याचे ते अध्यक्ष पण होते. शिवाय आजच्या सत्राला जे आयोजक आणि जे संयोजक, मुख्यतः CPN बिरार महाविद्यालय आणि शामराव बापू कापगते महाविद्यालय साकोली, तसंच आजचे आयोजकांमध्ये डॉक्टर अजय कुलकर्णी, डॉक्टर रेखा वाडिखाय, या सर्वांना मी खास करून त्यांचं कौतुक करतो की इतक्या सुंदर विषयावर आपण हे चर्चासत्र आज आयोजित केलं. हा विषय खास करून आजच्या दिवसांमध्ये मला खूप समर्पक वाटला. समर्पक याच्यासाठी की आज आपला देश ज्या कठीण परिस्थितीतून जात आहे, अशी वरवर ती इतकी कठीण परिस्थिती वाटत नाही, पण प्रत्यक्षात आहे. 2-3 कारणं. एक तर बाहेरील ज्या आपल्या शत्रू शक्ती आहेत आपल्या देशाच्या, म्हणजे पाकिस्तान, चायना जी एक आगळीक पुन्हा करायचा प्रयत्न करत होता अरुणाचल आणि ईस्टर्न लडाख मध्ये, आणि अफगाणिस्तानमध्ये जे एक आता नाट्य झालं, जे तिथे हल्ले झाले आणि तालिबाननी त्याच्यावर विजय प्राप्त केला, या परिस्थितीमध्ये बाहेरच्या या ज्या शत्रू शक्ती आहे यांचा आपल्या देशाला धोका वाढला आहे.
तसंच आंतरिक परिस्थितींमध्ये सुद्धा काही, जसं एक नक्षलवादाची एक भूमिका जी खूप वर्ष झाली आपल्या देशामध्ये पाळमुळ रोवून आहे, आणि ज्या प्रकारे आंदोलन उंडालं, आणि सगळ्यात भयावह म्हणजे एक 15 दिवस किंवा महिना झाले आपण सतत वर्तमानपत्रात वाचलं असेल की निरनिराळ्या ठिकाणी छापे पडून त्याच्यामध्ये मादक पदार्थांचा एक मोठं षडयंत्र आहे त्याचा पर्दाफाश हा झालेला आहे. अनेक ठिकाणी छापे मारून तिथे अनेक लोकांना त्याच्यामध्ये पकडले जात आहे. ही एक आंतरराष्ट्रीय स्तरावर एक अशी आपल्या शत्रू राष्ट्रांची एक अशी स्कीम होती की जेणेकरून आपल्या नवीन पिढीला, ज्याप्रमाणे त्यांनी पंजाब या राज्यामध्ये नशेच्या अधिगत करून त्यांना पूर्णपणे नेस्तनाभूत करायचा एक चंग बांधलाय, त्याचा प्रसार हा बाकीच्या राज्यांमध्ये सुद्धा करायच्या दृष्टीने म्हणून त्यांची योजना होती, आणि त्या योजनेचा भांडाफोड हे आता झाला आहे, त्याच्यावर कारवाई होऊन राहिली. अशा या कठीण परिस्थितीमध्ये जेव्हा आपला देश जात आहे तेव्हा आपल्या समाजाला, आपल्या नागरिकांना आणि विशेष करून आपल्या नवोदित या पिढीला हा जो विषय आहे स्वातंत्र्याचा, ह्याचा विषयी माहिती असणं अत्यंत आवश्यक आहे. याचं गांभीर्य, स्वातंत्र्याचं गांभीर्य आपल्याला कळणं खूप आवश्यक आहे. या सर्व पिढीला एक असं वाटतं की हे स्वातंत्र्य आपल्याला खूपच असं कोणीतरी दिलं आणि आपण ते घेतलं, कोणी दान दिलं ते घेतलं आपण, असं वाटतं. पण आजच्या विषयामध्ये ज्या प्रकारे श्रीपालजींनी आपले विचार मांडले, हा 100 वर्षाचा जो क्रांतिकारकांचा इतिहास आहे तो त्यांनी थोडक्यात आपल्या समोर सादर केला. त्याच्यातून आजच्या पिढीला हे लक्षात येईल की स्वातंत्र्य हे किती कठीण परिस्थितींमध्ये आणि किती अथक परिश्रमांनी आणि किती त्यागाने हे आपल्याला मिळालं आहे. स्वातंत्र्य काय असतं याचं खरोखर तुम्हाला समजायचं असेल तर आज तुम्ही अफगाणिस्तान मध्ये जी परिस्थिती आहे त्याच्याकडे पाहून तुमच्या लक्षात येईल. हा स्वतःचा वैभवाचा जो काही डोलारा आहे हा एका क्षणभरामध्ये नेस्तनाबूत होऊन जातो, होत्याचं नव्हतं होऊन जातं, जेव्हा एखादं शत्रू राष्ट्र तुमच्यावर आक्रमण करून तुम्हाला पादाक्रांत करून तुम्हाला गुलाम बनवतं. कितीही तुम्ही श्रीमंत असाल, वैचारिक दृष्ट्या, सांपत्तिक दृष्ट्या होत्याचं नव्हतं होतं, आणि ते पुन्हा प्राप्त करण्यासाठी कितीतरी लोकांना बलिदान द्यावं लागतं. हजारो लोकांचं जेव्हा बलिदान होईल तेव्हा ते स्वातंत्र्य प्राप्त होतं. कोणी यत्किंचितही हा मनात विचार होऊ नका की स्वातंत्र्य देणारा जो आहे तो तुमच्या भल्यासाठी इथे आलेला आहे. स्वातंत्र्य हे खिचून घ्यावं लागतं आणि ते खेचून आणलं. त्यामुळे आजच्या पिढीला स्वातंत्र्याचं महत्व हे समजणं आणि त्याच्या मागे जे परिश्रम झाले, त्याच्या मागे जे बलिदान झाले, त्याच्या मागे जे विचार होते हे समजणं खूप आवश्यक आहे. आजचा विषय डॉक्टर श्रीपालजींनी त्यांची एक तर वाणी मोठी ओघवान, विचारांचा एक गांभीर्य, एक डेप्थ, आणि सगळ्यात कौतुकाची मला ही गोष्ट वाटली की हा 100 वर्षाच्या स्वातंत्र्य संग्रामाचा इतिहास त्याच्यावर ते केवळ 1 तासामध्ये, म्हणजे इतका मोठा कॅनव्हास असताना, इतकं मोठं त्याचं हे विचार असताना त्यांनी थोडक्यात संयुक्तिक त्यांनी ते विचार आपल्या समोर मांडले आणि ते मला खूप भावलं. आणि आपल्या नवीन पिढीला सुद्धा हे कुठेतरी त्यांच्या मनाला स्पर्श करून जाईल आणि ह्या साहित्याचा कुठेतरी वाचण्यात येईल असं मला खूप वाटतं. त्यामुळे मला आजचं श्रीपालजींचं भाषण
खूपच छान वाटलं. हा जो स्वातंत्र्य संग्राम आणि जो मराठी साहित्य आहे, कारण स्वातंत्र्य संग्रामाचं जे मूळ होतं, जी एक कल्पना होती, स्वातंत्र्याचं जे मूळ कल्पना होती, त्याचा प्रसार हा समाजामध्ये शेवटच्या माणसापर्यंत पोहोचण्याचं एकमेव साधन हे साहित्य होतं त्यावेळेस. त्या 100 वर्षाच्या काळामध्ये आजच्या सारखं ही नेट, इंटरनेट, युट्यूब हे काहीही नव्हतं. आज जे आपण ऐकलं किंवा मी जे बोलतो आहे, ज्याला एका आठवड्यामध्ये हजारो किंवा लाख सुद्धा लाईक्स येतील किंवा लोक ऐकू शकतील. पण त्यावेळेसचे जे विचार होते ते त्याचा प्रसार होण्यासाठी हे साहित्यच एक असं त्याचं साधन होतं. आणि त्यांचे विचारवंतांचे जे विचार आहे, जोपर्यंत समाजातल्या मोठ्या संख्येकडे, प्रत्येकाकडे जोपर्यंत त्यांच्यापर्यंत हे पोहोचत नाही, जोपर्यंत पूर्ण समाजातले लोक या विचारांनी पेटून घेत नाही, तोपर्यंत हा संग्राम होऊ शकत नाही. आणि तो संग्राम इतक्या मोठ्या प्रमाणात झाला आणि शेवटी यशस्वी होऊन आपल्याला 47 मध्ये जे आपल्याला स्वातंत्र्य मिळालं, हा विचार पसरवण्याचं जे काम होतं हे साहित्याने केलं. आणि मराठी साहित्याचं त्याच्यामध्ये इतकं मोठं योगदान आहे हे श्रीपालजींनी आपल्याला सांगितलं. आणि एक स्वातंत्र्य संग्रामाचं मी तर म्हणेल की एक मुख्य स्तंभ जो आहे हे मराठी साहित्य होतं. म्हणून हा जो आजचं चर्चासत्र जो आहे माझ्या दृष्टीने खूपच समर्पक आणि अगदी योग्य आहे. आणि ज्याला म्हणतात ना, अगदी जस्टिस जो दिला आहे तो श्रीपालजींनी आपल्या संभाषणातून, आपल्या भाषणातून दिलेला आहे. इतकं बोलून मी आजच्या माझ्या या छोट्याशा संभाषणाला वाणीला विराम देतो. धन्यवाद आणि जय हिंद. धन्यवाद सर. वर्तमान परिस्थितीचे संदर्भ देत माननीय देव सरांनी स्वातंत्र्य संग्रामाने प्रेरित साहित्य नवपिढीनं अभ्यासावं अशी इच्छा व्यक्त करीत आजच्या कार्यक्रमाचा तेवढाच तुल्यबळ समारोप केलाय. सर पुन्हा एकदा धन्यवाद देते आपल्याला. शेवटच्या टप्प्यात आलेल्या आजच्या कार्यक्रमाचं आभार प्रदर्शन डॉक्टर अरविंद कटरे यांनी करावं अशी मी त्यांना विनंती करते. आज दिनांक 11 ऑक्टोबर 2021 रोज सोमवारला भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवाच्या निमित्ताने भारतीय स्वातंत्र्याचा संग्राम आणि मराठी साहित्य या विषयावर त्रिदिवसीय राष्ट्रीय आभासी चर्चासत्राचे आयोजन सीपीएन विरार महाविद्यालय तुळशीबाग नागपूर आणि शामराव बापू कापगते कला महाविद्यालय साकोली यांच्या संयुक्त विद्यमाने करण्यात आलेले आहे. या चर्चासत्राच्या आज पहिल्या दिवसाच्या उद्घाटन सोहळ्याचा शेवटचा टप्पा म्हणजे आभार प्रदर्शन करण्यासाठी मी या ठिकाणी आभासी पद्धतीने उपस्थित. या चर्चासत्राचे उद्घाटक अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे पूर्वाध्यक्ष डॉक्टर श्रीपाल सबनीस सर यांनी आमच्या शब्दाला मान देऊन आपले अमूल्य वेळ देऊन आमच्या या कार्यक्रमाची शोभा वाढली. त्यांनी आपल्या उगवत्या वाणीने भारतीय स्वातंत्र्य संग्राम आणि संग्रामात मराठी साहित्याच्या योगदानाबद्दल विविध साहित्यिक आणि साहित्य कृतींचे आणि विविध संघटनांच्या योगदानाचे उदाहरण देऊन तसेच स्वातंत्र्य संग्रामात आहुती देणाऱ्यांची जात धर्म वर्ण पंथात विभागणी करू नये असे परखड मत मांडून आपले अमूल्य असे मार्गदर्शन केले. त्याबद्दल मी त्यांचे आभार व्यक्त करतो. तसेच या उद्घाटन समारंभाचे अध्यक्ष आणि सीपीएन विरार शिक्षण संस्थेचे अध्यक्ष माननीय मेजर जनरल श्री अच्युत शंकर देव सर यांनी आपले अमूल्य वेळ आमच्या कार्यक्रमाला दिले, त्याबद्दल मी त्यांचे आभार व्यक्त करतो. सीपीएन विरार महाविद्यालय नागपूरचे प्राचार्य डॉक्टर मिलिंद बारहाते सर आणि शामराव बापू कापगते कला महाविद्यालय साकोलीचे प्राचार्य डॉक्टर श्रावण कापगते सर यांनी आम्हाला ही संधी उपलब्ध करून दिल्याबद्दल आणि पूर्ण वेळ उपस्थिती दर्शविल्याबद्दल मी त्यांचे आभार व्यक्त करतो. तसेच या कार्यक्रमाचे आयोजन करणारे डॉक्टर अजय कुलकर्णी सर यांच्या उत्तम आयोजन आणि प्रास्ताविकाबद्दल मी त्यांचे आभार व्यक्त करतो. या उद्घाटन सत्राचे संचालन करणाऱ्या डॉक्टर रेखावती खाय मॅडम यांचेही मी आभार मानतो. आणि आजचे उद्घाटन सत्र या ठिकाणी
संपले असे मी घोषणा करतो. उद्या दिनांक 12 ऑक्टोबर 2021 रोज मंगळवारला ठीक 10:30 वाजता पुन्हा आपण याच आभासी सत्रामध्ये आवर्जून भेटू. सर्वांनी उद्या 10:30 वाजता उपस्थित राहावं. या उद्याचा विषय आहे भारतीय स्वातंत्र्य संग्राम आणि मराठी कविता. या विषयावर डॉक्टर देवानंद सोनटक्के सर हे भाष्य करणार आहेत आणि अध्यक्ष डॉक्टर विश्व जोग आहेत. त्या कार्यक्रमाला सर्वांनी उपस्थित राहावं अशी मी विनंती. माननीय अध्यक्षांच्या परवानगीनं आजचा हा कार्यक्रम संपला असं मी जाहीर करते.